वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। धन्यवाद। खाली बस। या कथेचे यजमान श्रीयुत रवींद्रजी दिवाण सर यांना विनंती करतो की आपण गुरुपूजनासाठी व्यासपीठावर यावं। यानंतर श्रीयुत भूषणजी दाते यांना विनंती करतो की आपणही व्यासपीठावर यावं। भूषणजी दाते, श्रीयुत यानंतर नाना काळे सुगावकर, श्री शशिकांतराव चलवाड, श्रीयुत बजरंग भाऊ माळी गातेगावकर, वेदमूर्ती महेशजी जोशी हाळी आणि श्रीयुत महेशराव सुवर्णकार उदगीर। मी पुन्हा एकदा नाव वाचतो। श्री भूषणजी दाते, डॉक्टर गुडसुरकर, नाना काळे सुगावकर, श्री शशिकांतरावजी चलवाड, अण्णासाहेब टाकळीकर, बजरंग भाऊ माळी गातेगावकर, हो, वेदमूर्ती महेशजी जोशी, श्रीयुत महेश सुवर्णकार उदगीर, श्रीयुत श्री उद्धवराव जाधव आणि गुरुबंधू श्री शिरीष भाऊ कुलकर्णी या सर्वांना विनंती करतो की आपण गुरुपूजनासाठी व्यासपीठावर यावं। कृपया शांतता पाळा, आपसात बोलू नका। सर्वांनी मोबाईल आपले सायलेंट बंद केले असतीलच याची पुन्हा एकदा आठवण करतो। श्री सद्गुरुचरणी विनंती करतो की आपण आजच्या प्रवचन सेवेला सुरुवात करावी। धन्यवाद। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री बादरायणी उवाच। भगवान् पिता रात्रिः शारदोत्फुल्लमल्लिकाः वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रिताः। श्री सद्गुरू सेवा समितीच्या वतीनं आणि दिवाण परिवाराच्या वतीनं आयोजित या प्रवचनमालेच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत। श्रीमद भागवतातल्या रासक्रीडेचा विचार आपण कालपासून करतो आहोत। रासक्रीडा श्रीमद भागवताचा प्राण आहे। रासक्रीडा ही भगवंतानी गोपिकांबरोबर केलेली क्रीडा,
या क्रीडेला एक तात्विक वैचारिक अधिष्ठान आहे, तसं एक भावनिक भक्तीचं आणि श्रद्धेचंही याला अधिष्ठान आहे. आपण काल त्या संबंधामध्ये थोडासा विचार करून आलो. परमात्म्याच्या आनंदरूपतेचा परमोत्कर्ष जर भागवतात कुठं साधला गेला असेल तर तो रासक्रीडेमध्ये साधला गेलेला आहे. भगवंतानी अवतार धारण केला. हा अवतार भगवंतानी कुणाकुणाकरता धारण केला, कसा कसा धारण केला याचा विचार करताना भागवताने ज्या काही 2-3 गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत त्याचा बारकाईनं विचार केला तर भगवान तुमच्या माझ्याकरताही अवताराला आले, भगवान जीवनमुक्तांकरताही अवताराला आले, भगवान देवतांकरताही अवताराला आले, अशी प्रमाणं आपल्याला भागवतामध्ये मिळत जातात. नृणाम निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवती प्रभो अव्ययस्य प्रमेयस्य निर्गुणस्य गुणात्मनः असं दशमस्कंधामध्ये याच रासक्रीडेच्या प्रसंगामध्ये आपल्याला दिसून येतं. इथं नृणाम निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवती प्रभो असं म्हटलं आहे. भगवंताची जी अभिव्यक्ती झाली ती नृणाम निःश्रेयसार्थाय, सगळ्या जगाला मुक्त करण्याकरता, सगळ्या जगताला आनंदाचा उत्कर्ष साधून देण्याकरता, आनंदाच्या चरमसीमेवर नेऊन ठेवण्याकरता भगवंताचा अवतार झाला. आणि अव्ययस्य अप्रमेयस्य निर्गुणस्य असा असणारा अव्यय अप्रमेय निर्गुण असणारा परमात्मा गुणात्मनः तो गुणात्मक झाला, तो सगुण साकार झाला. तो तुमच्या माझ्याकरता जगतातल्या जीवाला आनंद देण्याकरता भगवंताचा अवतार झाला, असं एक चिंतन आपल्याला सापडतं. दुसरा विचार जर पाहिला तर भागवताच्या अगदी सुरुवातीला कुंती मातेबरोबर भगवंताचा जो संवाद झाला त्या संवादामध्ये कुंती मातेने भगवंताच्या अवताराच्या बाबतीत जी काही कारणं सांगितली आहेत त्याच्यातलं एक कारण सांगताना कुंती माता भगवंताला असं म्हणाली, देवा तुम्ही अवताराला आलात हे कशा करता आलात? हे सांगताना तिने जे कारण सांगितलं ते जीवाकरता तुम्ही अवताराला आलात असं कारण सांगितलं नाही. कुंती माता असं म्हणाली, तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहे स्त्रियः. कुंती माता असं बोलली देवाला की देवा तुमचा अवतार कशा करता झाला, कुणाकरता झाला? परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थम असा हेतू तिने दिला. कुंती माता देवाला असं म्हणते की देवा या जगतामध्ये जे परमहंस पदवीला प्राप्त झाले, जे मुनी पदवीला प्राप्त झाले, जे अमलात्मन झाले, ज्यांच्या अंतःकरणामध्ये कोणताही मल राहिला नाही, कोणताही विक्षेप राहिला नाही, कोणतंही आवरण राहिलेलं नाही, असे परमात्म स्वरूपाला प्राप्त झालेले, आपल्याला प्राप्त झालेली परमात्म स्वरूपता आपल्या शब्दांतून इतरांपर्यंत पोचवण्याचं सामर्थ्य असणारे असे जे परमहंस मुनी अमलात्मन हे सगळे परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले जीवनमुक्त महात्मे, ज्यांना सायुज्य मोक्षाची प्राप्ती झालेली आहे, अशा सगळ्या महानुभावांना भक्तियोगाचा आनंद द्यावा याच्याकरता म्हणून तुमचा अवतार झाला. ते ज्ञानस्वरूपाला प्राप्त झाले ही गोष्ट खरी आहे. ते भगवत स्वरूप झाले म्हणजे ज्ञानस्वरूप झाले हे बरोबर आहे. पण नुसते ज्ञानस्वरूप होऊन उपयोग नाही, ज्ञानाला कुठेतरी भक्तीची जोड असली पाहिजे. ज्ञान आहे पण ज्ञानामध्ये नाही म्हटलं तरी थोडा रुक्षपणा आहे, कोरडेपणा आहे. जोपर्यंत त्या ज्ञानाला भक्तीचा ओलावा दिला जात नाही, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा असं जे तुकोबाराय बोलतात, तो जिव्हाळा म्हणजे काय? तो ओलावाच आहे. आणि अशा ज्ञानानंतर ती भक्ती निर्माण झाली पाहिजे. स्वरूपाच्या प्राप्तीनंतर भक्ती निर्माण होते. मधुसूदन सरस्वतीने भक्तिरसायनामध्ये भागवतातल्या नारदांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून
अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम निर्माण होण्याच्या काय पायऱ्या असू शकतात याचं चिंतन केलं आहे. कोणत्या कोणत्या टप्प्यातून आपल्याला पुढं जावं लागतं, कोणत्या भूमिकेतून आपल्याला पुढं जावं लागतं. नारदांनी व्यासांना जेव्हा आपलं चरित्र सांगितलं भागवतामध्ये, तेव्हा त्या चरित्राचा संकोच करून, पण ते चरित्र डोळ्यासमोर ठेवून त्या चरित्राचा संकोच करून मधुसूदन सरस्वतीने भक्तिरसायनामध्ये अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम, भगवंताच्या संबंधानं भक्तिप्रेम निर्माण होण्याकरता कोणकोणत्या अवस्थेतून जावं लागतं याचा विचार आपल्याला सांगितला. जवळजवळ 11 पायऱ्यांचा विचार आहे. प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुतिः ततो रति अंकुरोत्पत्ती स्वरूपाधिगतिस्ततः. मी सगळाच विचार आपल्याला विस्तारानं सांगणार नाही, कारणही नाही आत्ता आपल्याला त्याचा विचार करण्याचं. पण स्वरूपाधिगतिस्ततः, त्याला स्वरूपाची प्राप्ती ही महत्त्वाची म्हणून सांगितली गेली. ततो रती अंकुरोत्पत्ती, आधी भगवंताच्या बद्दलची रती, तिचा अंकुर निर्माण होतो, त्याच्यातून स्वरूपाधिगती प्राप्त होते. स्वरूपाची अधिगती म्हणजे भगवंताचं स्वरूप त्याची जाणीव होते. आणि मग त्यानंतर प्रेमवृद्धी परानंदे तस्याथ स्फुरणम ततः, भगवंताचं कायम स्फुरण त्या भक्ताला व्हायला लागतं. भगवंताच्या ज्ञानाची यथार्थता तो अनुभवायला लागतो. आणि अशी यथार्थता अनुभवता अनुभवता मग भगवत धर्मनिष्ठा स्यात् अत स्वस्मिन् तद्गुणशालिता, मग प्रेमणो अथ परमाकाष्ठा उदिता भक्तिभूमिका. आणि अशी परमात्म स्वरूपता प्राप्त झाल्यानंतर मग अशा पद्धतीनं ही भक्तिभूमिका भगवंताच्या संबंधानं अंतःकरणामध्ये निर्माण होते. ज्ञानानंतरच्या भक्तीचा विचार मधुसूदन सरस्वतींनी नारदांचा विचार करून आपल्या समोर ठेवला, जो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये आपल्याला मांडून दिला. की आपल्याला आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर केली गेलेली भक्ती, याच भक्तीला वेदांत शास्त्रामध्ये, वाङ्मयामध्ये, भक्तिशास्त्रामध्ये भक्ती म्हटलं गेलेलं आहे. ज्ञानपूर्व अवस्थेतली भक्ती, ज्ञानस्वरूपातली भक्ती आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती, अशा 3 टप्प्यामध्ये भक्तीचा विचार भक्तिशास्त्र करतं. एरवी तरी माझी या भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया, 15.5 मिसळावे ते 15.5 होवावे, तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी. माझी भक्ती मी होवोनी संभवे, हे जे 15व्या अध्यायाच्या शेवटी भगवान बोलून दाखवतात ज्ञानेश्वरीमध्ये, त्याच्यामध्ये मी होवोनी, माझ्या स्वरूपाला जे प्राप्त होतात त्याच्यानंतर भक्ती संभवते. आणि स्वरूपाच्या प्राप्तीनंतर भक्ती संभवणार असेल तर तशी भक्ती भगवत स्वरूप प्राप्त झालेल्या परमहंस मुनी अमलात्मन असणाऱ्या त्या महापुरुषांसाठी तशी भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण करता यावी, याच्याकरता म्हणून देवा तुमचा अवतार झाला. हे कुंती माता बोलते. कारण थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भक्तिशास्त्रामध्ये तर अनेक ठिकाणी अशी विधानं केलेली आपल्याला दिसून येतात की त्या विधानांमधून आपल्याला हे कळतं की भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान हे जरी मानवी जीवनाला उत्कर्ष साधून देणारं असलं, मानवी जीवनाचा परमोत्कर्ष साधून देणारं जरी असलं, तरी त्या ज्ञानाच्या पुढे असणारी जी भक्ती आहे ती भक्ती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत खरा आनंद प्राप्त होणार नाही. त्या चंपू काव्यामध्ये एक सुंदर विचार आला. क्लेशे क्रमात पंचविधे क्षयं गते यद ब्रह्मसौख्यम स्वयं अस्फुरत परम. आता त्याचा विचार विस्तारानं करावा लागेल. क्लेशे क्रमात पंचविधे गतम, पंचक्लेश मानले गेले, अविद्या, अस्मिता, रागद्वेष आणि अभिनिवेश.
हे जेव्हा क्रमानं निवृत्त होत जातात, क्लेशाचा पातंजल योगसूत्रातला विचार आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश आहेत, दुःख आहेत. या क्लेशाचा विचार अविद्येपासून अभिनिवेशापर्यंत जरी सांगितला गेलेला असला तरी या क्लेशाची निवृत्ती करताना मात्र उलट्या क्रमानं जावं लागतं. आधी अभिनिवेश जातो, मग अस्मिता जाते. नाही, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. आधी अभिनिवेश जातो, मग द्वेष जातो, मग राग जातो, मग अस्मिता जाते आणि सगळ्यात शेवटी अविद्या जाते. उलट्या क्रमानं त्याचा विचार करावा लागतो. आपण वेदांताचा थोडासा विचार केला तर हे लक्षात येईल. क्लेशे क्रमात पंचविधे क्षयम गते. त्याच्याने काय होतं, हे जेव्हा असं क्रमानं निवृत्त होत जातं, यद ब्रह्मसौख्यम स्वयं अस्फुरत परम. अशी अविद्या गेली की ते परब्रह्म सौख्य आमच्या जीवनामध्ये स्वतःहून प्रकट होतं. परब्रह्म स्वरूपाचा यथार्थ अनुभव आम्हाला यायला लागतो. अशा अवस्थेमध्ये जेव्हा साधक पोचतो तेव्हा त्या चंपू काव्याने पुढं असं म्हटलंय, तद व्यर्थयन कह पुरतो नराकृती श्यामो अयम अमोदभर प्रकाशते. आणि अशा ब्रह्मसौख्यामध्ये राहणारा तो महात्मा परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ अनुभव आणि परब्रह्म स्वरूपाचा यथार्थ ज्ञान अनुभवत असताना सुद्धा अशी एक श्यामल मूर्ती, एक सावळी मूर्ती अशी मनुष्याच्या आकारामध्ये अशी कशी प्रकट झाली की त्या दर्शनामध्ये हे सगळं ज्ञान व्यर्थ वाटायला लागलेलं आहे. परमात्म स्वरूपाच्या दर्शनामध्ये, भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनामध्ये सगळं ब्रह्मज्ञान सामान्य वाटायला लागतं. भक्तीची ही पराकाष्ठा मानली गेली. याला भक्तीचा सांद्रानंद विशेष म्हणतात भक्तिशास्त्रामध्ये. सांद्रानंद विशेष भक्तिशास्त्रामध्ये ब्रह्मानंदो भवेदेश चेत परार्ध गुणीकृतः नैति भक्ती सुखांबोधे परमाणू तुलामपी असं म्हटलंय. आता त्याचा मागे कदाचित मी बोललो असेन, पण सांगून जातो परत. परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा जो ब्रह्मरूप झाला, त्याच्या ठिकाणी जो ब्रह्मस्वरूपाचा आनंद, आनंद स्वरूपता त्याला प्राप्त झालेली असते, त्या परब्रह्म स्वरूपाच्या आनंदाला एका परार्धानं गुणायचं. गुणाकार आपण शाळेत शिकलोय. गुणाकार एका परार्धानं गुणायचं. आता परार्ध म्हणजे काय संख्या आहे? दशमान पद्धतीतलं बीजगणित जे शिकलेत त्यांना परार्ध म्हणजे काय हे कळतं. एकम दहम शतम सहस्त्र दशसहस्त्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज खर्व निखर्व शंख आपण हे मोजत जातो ना. याच्यामध्ये एक संकल्पना येते परार्ध. परार्ध म्हणजे काय? एक आकड्यावर 18 शून्य दिल्यानंतर जी संख्या येते, एक काढायचा आणि त्याच्यावर 18 शून्य द्यायची, त्याला म्हणतात एक परार्ध. एका आकड्यावर 18 शून्य दिल्यानंतर, 11 नाही 18, 18 हां 18, 11 नाही 11 नाही 18 शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होते त्याला बीजगणितामध्ये एक परार्ध असं म्हणतात. परब्रह्म स्वरूपाचा जो आनंद प्राप्त होतो त्या आनंदाला या परार्धानं गुणायचं, मिसळायचं नाही, बेरीज नाही, गुणाकार. ब्रह्मानंदो भवेदेश चेत परार्ध गुणीकृतः, गुणाकार करायचा. आता एक परार्ध गुणिले ब्रह्मानंद, ते ब्रह्मानंद किती पटीनं वाढला आपण बघा. एवढा सगळा जो परमानंद गुणाकारानंतर समोर येतो तो परमानंद भक्तीच्या आनंदापुढे अणुमात्र राहतो. इतका भक्तीचा आनंद मोठा मानला गेला. नैति भक्ती सुखांबोधे परमाणू तुलामपी. एवढा सगळा परब्रह्म स्वरूपाचा आनंद एका परार्धानं गुणल्यानंतर जेवढा येतो तो भक्तीच्या आनंदापुढे परमाणू एवढा राहतो. इतका भक्तीचा आनंद मोठा मानला गेला.
तो आनंद या परमहंसांना प्राप्त व्हावा याच्याकरता देवा तुमचा अवतार झाला, असं कुंती माता बोलली. म्हणजे भगवान अवताराला आले नृणाम निःश्रेयसार्थाय, परमात्मा अवताराला आले परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम. आणखीन एक अवताराचं कारण आपल्याला भागवताच्या दशमस्कंधाच्या उत्तरार्धामध्ये मिळतं, जिथं पूर्वार्धामध्ये मिळतं, जिथं ब्रह्मदेव स्वतः असं सांगतायत की भगवान अवताराला आले ते माझ्याकरता अवताराला आले. अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी, असं ब्रह्मदेव बोलले. भगवंताचा हा अवतार माझ्यावर अनुग्रह करण्याकरता झाला, माझ्यावर अनुग्रह करावा याच्याकरता म्हणून भगवंतानी ही वपू म्हणजे शरीर धारण केलेलं आहे. अस्यापि देव वपुषो मद अनुग्रहस्य, माझ्यावर अनुग्रह करता यावा, माझ्यावर कृपा करता यावी याच्याकरता भगवंतानी ही वपू हे शरीर धारण केलं. कसं आहे हे शरीर? स्वेच्छामयस्य, हे भगवंतानी स्वतःच्या इच्छेने धारण केलेलं शरीर आहे. न तु भूतमयस्य को अपि, हे भूतमात्रांनी निर्माण केलेलं शरीर नाही आहे. तुमचं माझं शरीर ज्या वेळेला निर्माण होतं त्यावेळेला पंचमहाभूतांनी निर्माण होतं, तसं भगवंताचं शरीर महाभूतात्मक नाही. पाचाही गाठी पडे देहाकारू जे उघडे, तो नाचवी चहूकडे अहंकारुगा. नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, असं ज्ञानोबराय आपल्या देहाच्या संबंधानं बोलताना बोलतात. किंवा तुकाराम महाराजांनी म्हटलंय, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, ते तुमचं माझं शरीर आहे की जे महाभूतात्मक आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश यांच्या पंचीकरणातून आपलं शरीर निर्माण झालं. ब्रह्मदेव म्हणतात भगवंताचा देह हा तसा न तु भूतमयस्य, हा भूतमय देह नाही आहे. भगवत देह चैतन्य घन, नाथ महाराजांनी भागवतात म्हटलं, असं चैतन्य घन देह आहे भगवंताचा. तो माझ्यासारख्या देवतांवर अनुग्रह करता यावा याच्याकरता भगवान अवताराला आले. म्हणजे भगवान जीवा करता आले, भगवान मुक्ता करता आले, भगवान देवतांकरता आले. पण याही पेक्षा काय असतं, आता हा थोडासा विचाराचा मुद्दा आहे, आपण लक्षात घ्या. एखादा विवेकी किंवा विचारी पुरुष ज्या वेळेला एखादी क्रिया करतो तेव्हा ती क्रिया करताना त्या क्रियेच्या मागे दोन हेतू असतात. एकाला स्वार्थी हेतू आणि एकाला परार्थी हेतू असं म्हणतात. थोडंसं विषयांतर करून बोलतो, विषयाची आवश्यकता म्हणून बोलतो. कोणती कृती जेव्हा एखादा विचारी पुरुषाचं बोलतो आम्ही, विवेकी पुरुषाचं चाललंय, ज्ञानोबारांसारखा महापुरुष एखाद्या ज्ञानेश्वरी सारखी रचना झाली ज्ञानोबारांकडून. आता ही ज्ञानेश्वरीची रचना जी ज्ञानोबारांच्या मुखातून झाली, या रचनेच्या मागे सुद्धा दोन हेतू आहेत. एक स्वार्थी हेतू आहे, एक परार्थी हेतू आहे. असतातच स्वार्थी हेतू परार्थी हेतू. मी आपल्याला प्रमाण देऊन सांगतो, पण तेवढा वेळ आपल्या हातामध्ये नाही आहे. ज्ञानेश्वरीच्या संबंधानं जर साकल्यानं बोलायचं झालं तर ही ज्ञानेश्वरी का निर्माण झाली? ज्ञानोबारांनी सांगितलं, माझ्या गुरूंची आज्ञा आहे म्हणून मी हे या गीतेवर भाष्य केलंय. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, यथ माझे जी उरले पायिक पण, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषाळ. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, मी तर पायिक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी हे लिहायला बसलो, सांगायला बसलो. गीता सामान्य जनांना कळत नाही, ती सामान्य जनांना कळली पाहिजे. कर्म ज्ञान आणि भक्तीचा समन्वय जीवनामध्ये झाल्याशिवाय मानवी जीवनाची धन्यता होणार नाही. याच्याकरता सामान्यातल्या सामान्य माणसाला भगवंताच्या मुखातून अर्जुनाच्या निमित्तानं जगताचं कल्याण करणारं जे तत्वज्ञान प्रकट झालं, ते प्रकट झालेलं तत्वज्ञान सर्वांना कळलं पाहिजे. याच्याकरता माझ्या गुरुची आज्ञा म्हणून मी ज्ञानेश्वरी सांगायला बसलेलो आहे. म्हणजे गुरु आज्ञेचं पालन करणं हा ज्ञानेश्वरीच्या निर्मितीच्या मागचा स्वार्थी हेतू झाला.
इथला स्वार्थी शब्द आपण व्यवहारात वापरतो त्या अर्थाने नाही आहे, किंवा आपला जसा स्वभाव असतो तसा तो शब्द नाही आहे स्वार्थी. स्वार्थी इथला शब्द स्वकल्याणपरक असा त्याचा अर्थ होतो. माझ्या गुरूंची आज्ञा मला पाळता यावी याच्याकरता मी या ग्रंथाची निर्मिती करतोय, कारण गुरु आज्ञेचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. मी त्यांचा शिष्य आहे, त्यांनी मला आज्ञा केली म्हटल्यानंतर मला ती पाळावी लागेल. हा स्वार्थी हेतू झाला. पण ही ज्ञानेश्वरी जेव्हा ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्या समोर व्यक्त केली आणि ज्ञानोबारायांच्याच कृपेनं सच्चिदानंद बाबांनी लिहून घेऊन आपल्यापर्यंत पोचवली, या ज्ञानेश्वरीच्या चिंतनानं तुमच्या माझ्या जीवनाचं जे कल्याण झालं, त्याच्या ज्ञानोबारायांनी ज्या भूमिका मांडल्या, ज्ञानोबारायांच्या नंतर आणि समकालीन असणाऱ्या संतांनी ज्ञानेश्वरीच्या संबंधानं जी चिंतनं केली, त्या चिंतनामध्ये जनाबाईंचा विचार तर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी, ज्ञान होय मूढा, अतिमूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी. जनाबाईचा अभंग आपल्याला पाठ आहे. याच्यामध्ये जनाबाई काय म्हणतात? ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय मूढा, अतिमूर्ख त्या दगडा. ही विधानं काय आहेत? ही ज्ञानेश्वरी जर आपण भावनेने वाचली, श्रद्धेने वाचली, ज्ञानोबारायांच्या चरणाचं चिंतन करून जर वाचली, तर याचा परिणाम काय होतो? ज्ञान होय अज्ञानासी. या जगतामध्ये जे अज्ञानी लोक आहेत त्यांना ज्ञान होतं, या जगतामध्ये जे मूढ लोक आहेत त्यांना सुद्धा ज्ञान होतं. ज्ञान होय मूढा, अतिमूर्ख त्या दगडा. दगडाला काय कळतं? पण दगडाचं सुद्धा मंदिर व्हावं, कारण त्या दगडाला टेकून ज्ञानोबारायांनी बसून ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्या दगडाने ती ऐकली, म्हणून दगडाचंही जर मंदिर होत असेल तर सामान्य माणसाचं जीवन उद्धरून जाईल. याच्यामध्ये नवल वाटायचं काय कारण आहे? याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. हे जे जनाबाईंचं बोलणं आहे, हे ज्ञानेश्वरीच्या मागचा हा परार्थ हेतू आहे. एक स्वार्थी हेतू असतो, दुसरा परार्थी हेतू असतो. स्वार्थी हेतू सरळ आहे, माझ्या गुरूंच्या आज्ञेचं पालन मला करता यावं. आणि परार्थी हेतू, या जगतातल्या प्रत्येक जीवाला भगवत तत्वाचं ज्ञान व्हावं, भगवत तत्वाची शरणागती स्वीकारण्याची बुद्धी व्हावी आणि भगवत शरणागतीतून त्याच्या जीवनाची कृतार्थता व्हावी. हा परार्थी हेतू ज्ञानेश्वरीच्या निर्मितीच्या मागे दिसतो. हे जसं आपल्याला एखाद्या महापुरुषाच्या बाबतीत विचारात घेता येतं, तसं ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्यांमधून आपल्याला हे दाखवता येऊ शकतं. परंतु आत्ता माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मी हे एवढ्याकरता आपल्याला सांगितलं की तसं भगवंतानी जेव्हा अवतार धारण करायचा ठरवला, त्याही वेळेला भगवंताच्या अवतार विग्रहाच्या संबंधानं हे दोन हेतू आपल्याला मानावे लागतात. एक स्वार्थी हेतू आहे आणि दुसरा परार्थी हेतू आहे. भगवंताचा परार्थी हेतू काय आहे? नृणाम निश्रेयसार्थाय. भगवंताचा परार्थी हेतू काय आहे? तथा परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम. भगवंताचा परार्थी हेतू काय? अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य. हे सगळे परार्थी हेतू आहे. देवतांचं उद्धरण व्हावं, परमहंसांसारख्यांना सुद्धा भक्तिप्रेमाची आवड निर्माण व्हावी, सामान्य जनांना भगवत दर्शनातून कृतार्थता निर्माण व्हावी, याच्याकरता भगवंताने अवतार धारण केला. हे सगळे अवताराचे परार्थी हेतू आहेत. पण भगवंताच्या अवताराचा स्वार्थी हेतू काय आहे तोही आपण पाहिला पाहिजे. भगवंताने अवतार धारण केला कुणाकरता? तुमच्या माझ्याकरता केला, देवतांकरता केला. हे नंतर भगवान कृष्ण रूपामध्ये अवताराला आले, स्वतःला आनंद मिळवता यावा म्हणून. हा स्वार्थी हेतू आहे. आणि या स्वार्थी हेतूची दोन प्रयोजनं आपण कालपासून बोलतो आहोत भागवतामधली. काला करणं हा भगवंताचा स्वार्थी हेतू आहे आणि रासक्रीडा करणं भगवंताच्या अवताराचा हा स्वार्थी हेतू आहे. भगवान कशाकरता अवताराला आले? भगवान अवताराला आले तुमच्या माझ्याकरता, मान्य आहे. पण भगवान अवताराला आले स्वतःच्या आनंदाकरता. भगवान जेवढा काळ गोकुळामध्ये राहिले
तेवढाच काळ भगवंताच्या अवताराचा स्वार्थी हेतू म्हणून आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येतो. गोपाळांचं सुख सख्य भावानं भोगता यावं, गोपिकांचं सुख कांतासक्तीनं भोगता यावं, गोपिका आणि गोपाळ यांच्याकडून माधुर्य रसाचं सेवन करता यावं, नंद यशोदा यांच्याकडून वात्सल्य रसाचं सेवन करता यावं, याच्याकरता म्हणून भगवान स्वतः अवताराला आले. भगवंताच्या अवताराचा स्वार्थी हेतू एवढाच आहे की आपल्या अत्यंत अंतरंग भक्ताकडून प्रेमाची प्राप्ती करून घेण्याकरता भगवान कृष्ण रूपात अवताराला आले. आणि ह्या स्वार्थी हेतूची सिद्धी आपल्याला विशेषत्वानं दिसते ती रासक्रीडेमध्ये दिसते. कारण का? कारण रासक्रीडा ही गोपिकांची इच्छा नव्हती, रासक्रीडा करावी ही भगवंताची इच्छा होती. काला करावा ही भगवंताची इच्छा होती. आणि स्वइच्छेकरता भगवान वातावरण निर्माण करतात, स्वइच्छेकरता भगवान परिस्थिती निर्माण करतात, स्वइच्छेकरता भगवान वाटेल ते करतात. कारण त्यांची इच्छा पूर्ण करून घेणं हा त्यांच्या अवताराचा त्यांच्या दृष्टीनं मुख्य प्रयोजनाचा भाग आहे. ऐका, थोडंसं म्हणून मी म्हटलं की थोडा विलंब लागेल, पण हे महत्त्वाचं आहे. भगवंताने ठरवलं आपण रास क्रीडा करायची. भगवंताने ठरवलं काला करायचा, माझे आहे तैसे पाहे, नाहीतरी घरा जाये, चोरोनिया माये नवनीता आणावे. उद्या सगळ्यांनी माझ्यासारखी शिदोरी आणा. माझ्यासारखी शिदोरी आणा म्हणजे कशी आणा? मी जशी लोण्याची शिदोरी घेऊन येतो तशी आणा. आणि जर तशी आणू शकणार नसाल, नाहीतरी घरा जाय, तुम्ही घरी निघून जा, माझ्या काल्यामध्ये तुम्हाला स्थान नाही. जर तुम्हाला लोण्याची शिदोरी आणता येत नसेल, माझ्या काल्यामध्ये तुम्ही यायचं नाही. अहो, पण तो लोणी आई लपवून ठेवते. चोरोनिया माये, पण नवनीत आणावे. चोरी करा, आईपासून चोरी करा, पण नवनीतच आणा. शिदोरी आणायची तर लोण्याचीच आणा. त्याच्या लक्षणेने त्याचा अर्थ काय करायचा हा प्रश्न स्वतंत्र आहे. मी जशी शिदोरी आणतो तशी आणा असं त्याची लक्षणा केली जाते. ती लक्षित लक्षणा वगैरे वगैरे त्या संबंधानं पुष्कळ वेदांतामध्ये विचार आहे. नवनीत आणा, नवनीत आणा म्हणजे अंतःकरण विशुद्ध करून घेऊन या. अरे पण अंतःकरणामध्ये माया आहे ना, चोरोनिया माये. माये म्हणजे आईकडून चोरी करा नाही, माया ही माया जी जीवाचा घात करते त्या मायेपासून अंतःकरण चोरून ठेवा. कारण ज्याला अंतःकरण आपलं इंद्रिय चोरून ठेवता येतात त्यालाच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, त्याचं सुख भोगता येतं. 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा सुरुवात काढा. ज्ञानोबराय बोलतात, आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियासी चोरोनी जेवी तयासीच फावे. ज्ञानोबरायांची भूमिका आहे. मायेपासून चोरी करा, मायेला मध्ये प्रवेश करू देऊ नका आणि ते अंतःकरण आणा. माझ्यासारखी शिदोरी आणा म्हणजे मी माझी माया नावाची उपाधी बाजूला ठेवून केवल रूपानं येतो. तुम्ही तुमची अविद्या नावाची उपाधी ठेवून कुटस्थ रूपानं या. मग मी केवल आणि तुम्ही कुटस्थ असा काला आपल्याला करता येईल. तत्वदृष्टीने काल्याचा विचार केला तर. पण हे कुणाला करायचं होतं? हे भगवंताला करायचं होतं. याचा विस्तार खूप आहे. भगवंतानी गोपाळांचं रूप धारण केलंय. ते काल्याचा प्रसंग आपण बघून घ्या सगळा. भगवंतानी गोपाळांचं रूप धारण केलं. मला करायचा आहे हा काला, तुमच्यात येऊन करायचा आहे, माझ्या सुखाकरता, माझ्या आनंदाकरता, माझाच आनंद मला भोगता यावा याच्याकरता हे करायचं आहे. चिंतन करा. मला काला सांगायचाच नाही आहे, ते आम्ही रोजच सांगतोय कुठेतरी, तो विषय मला सांगायचा नाही. पण स्वार्थी हेतू भगवंताचा, मुख्य प्रयोजन भगवंताच्या दृष्टीने आपल्या गोपाळांचे प्रेम भोगावं एवढ्याकरता भगवान अवताराला आले. आणि गोपिकांचं प्रेम भोगावं याच्याकरता रासक्रीडा केली.
रासक्रीडेमध्ये सुद्धा गोपिका म्हणाल्या नाहीत की देवा आपण रास करू. भगवंतानी बासरी वाजवली आणि मग गोपिका तिथं धावत आल्या, असंच वर्णन भागवतात आहे. 29व्या अध्यायापासून या रासपंचाध्यायीचा प्रारंभ होतो दशमस्कंधाच्या. आणि याच पहिल्या अध्यायामध्ये भगवंतानी बासरी वाजवून गोपिकांना बोलवून घेतल्याची वर्णनं आपल्याला दिसून येतात. आपण रासाचा विचार करताना तो विचार करू, पण ही रासाची जी पूर्वपीठिका आहे ना, रासाच्या मागची जी चिंतनाची बैठक आहे ना, ती शोधण्याचा आपण थोडासा प्रयत्न करू. मी काही असं खात्रीलायक सांगत नाही की हेच चिंतन बरोबर आहे, प्रयत्नच चालू आहे, माझाही प्रयत्न आहे. आपण विचार करा या गोष्टीचा. आत्मसुख भोगावं गोपिकांच्या माध्यमातून, गोपाळांच्या माध्यमातून भोगावं, याच्याकरता काला झाला, याच्याकरता रासक्रीडा झाली. देवानी गोपाळांबरोबर ऐक्य करायचं ठरवलंय, देवानी गोपाळांबरोबर क्रीडा करायची ठरवली, देवानी त्यांचं रूप धारण केलंय. तुकोबारायांनी म्हटलंय ते उच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखून या अनाभंग. त्याच्यामध्ये तुकोबारायांनी म्हटलंय, चोखा मेळा बंका जातीचे महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. त्यांनी ऐक्य नाही यांच्याबरोबर केलं, सर्वेश्वर त्यासी ऐक्य करी. देवाला त्यांचं ऐक्य करावं वाटतं चोखोबारायांबरोबर, देवाला गोपाळांबरोबर ऐक्य करावं वाटतं. हे काय आहे? हा स्वार्थी हेतू झाला. भक्तांनी देवाबरोबर ऐक्य संपादन करणं हा भक्ताचा हेतू झाला. त्याच्यात देवाचं देव म्हणणार नाही असं की तुम्ही माझ्याशी नाही कराल, नका करू. तुम्हाला ज्ञान नकोय, नको तर नको, माझं काही म्हणणं नाही, पण ज्ञान असलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतानी हे स्पष्ट बोलून दाखवले. अर्जुनाला बोलताना भगवान ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ऐक जया प्राणियाच्या ठाई, ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. भगवान म्हणतात, अर्जुना, अरे ज्या जीवाच्या ठिकाणी ज्ञानाची आवड नाही ना, त्याचा काय उपयोग आहे? जया ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हण, अरे त्याचं जगणं, ज्ञानाची आवड नसताना माणूस रूपामध्ये जगणं, त्याच्यापेक्षा तो मेलेला बरा. बरा नाही, चांगला. वरी मरण बरे नाही, वरी मरण चांग शब्द वापरला ज्ञानोबरे. ज्ञानियाच्या ठाई, अरे प्राणियाच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही. आम्हाला ज्ञानाची आवड नसेल, जाणून घेण्याची इच्छा नसेल आमच्या ठिकाणी, तर त्याचं जगणं काय जगणं आहे हो? मग कुत्री मांजरी जगत नाहीत का? काय त्या जगण्याला अर्थ आहे? नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, अनेक वेळेला सांगितलं जातं. पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्री ती. तुकोबार आहे, जास्त स्पष्ट. फक्त त्याला 4 पाय 1 शेपूट नाही म्हणून कुत्र म्हणायचं नाही, एवढंच आहे. काही जाणावंसच वाटत नाही, असं जर माणसाच्या ठिकाणी होत असेल, हा जाणीवेचे विषय काय असावेत याबद्दल कदाचित मतभेद असू शकतात, मी नाकारत नाही. याबद्दल मतभेद मान्य आहेत. आमच्या जाणीवेचे विषय काय असावेत, मतभेद मान्य. पण जाणीवाच नाही आहेत, मग तो माणूस म्हणण्याच्या योग्यतेचा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, तो मेलेला बरा. तयाचे जियाले म्हणू काही, वरी मरण चांग. मेलेला बरा. कशाकरता मी आपल्याला हे सांगतो? माझा मुद्दा कुठे आपण लक्षात घ्या. भगवंताचा स्वार्थी हेतू. भगवंताला वाटलं त्यांच्याशी ऐक्य करावं. भगवान गोपाळ रूपामध्ये जसे प्राप्त झाले, तसे रास क्रीडेमध्ये सुद्धा भगवंताच्या इच्छेने भगवंतानी बासरी वाजवली आणि गोपिकांना बोलवून घेतलं. त्या गोपिका आल्या. नंतर काय झालं, कसं झालं याचा विचार अनेक वेळेला केला जातो. आपल्यालाही थोडासा पुढे उद्या करायचाच आहे. उद्या करू, आज करू, कधीतरी तो विषय येईलच समोर, येणं भागच आहे. मला याची कल्पना आहे. मी हे सगळी आजच्या दुसऱ्या सत्रात मी जे बोलतोय ना, त्याकडे तुमचं कितपत लक्ष आहे मला माहिती नाही. कारण मला याची कल्पना आहे की तुम्ही बाप मुलाचं भांडण जे काल अर्धवट ठेवलं होतं ते ऐकायला आलाय, याची मला पूर्ण कल्पना आहे.
कारण अहो असंच असतं. आजही ते होईल का नाही मला माहिती नाही. या मध्ये मध्ये जाहिराती फार येतात हो. मला त्याची कल्पना आहे, ते सांगणार आहे मी. पण या रासक्रीडेची जी वैचारिक भूमिका आहे, त्याच्या मागे जे एक शास्त्र आहे, भगवंताचा मनोदय काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. असं आहे, गीतेचा अभ्यास, ज्ञानेश्वरीचा अभ्यास जेव्हा आपण करतो ना, तेव्हा शब्द, शब्दज्ञान, शब्दाच्या मागे असणाऱ्या शक्तींचं ज्ञान हे सगळं ठीक आहे. हे कदाचित आपल्या व्यासंगानं, आपल्या बुद्धिमत्तेनं, आपल्या अभ्यासानं आपल्याला प्राप्त करून घेता येईल. पण गीतेचे शब्द कळाले, शब्दावर व्याख्यान करता आलं, शब्द सोडवता आला, शब्द मांडता आला म्हणजे गीता कळते असं नाही आहे. गीतेचं चिंतन करताना गीतेच्या शब्दापेक्षा गीतेचे शब्द ज्या भगवंताच्या मुखातून प्राप्त झालेले आहेत, त्या भगवंताचा तो शब्द उच्चारण्याच्या मागचा मनोदय ओळखणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तो मनोदय ज्ञानेश्वरीला का महत्त्व आहे, इतर ठिकाणपेक्षा ज्ञानेश्वरी का श्रेष्ठ ठरते, का वरचढ ठरते, हे कारण आहे त्याचं. मला इतर टीका कमी आहेत असं नाही म्हणायचं, तुलना तर मुळीच करायची नाही, पण ज्ञानेश्वरीचं वैलक्षण्य मला आपल्यासमोर ठेवायचं आहे. कारण ज्ञानोबारांना निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलंय, देवाचे मनोगत तू आमच्यापर्यंत आणतोयस, तू देवाचे शब्द आमच्यापर्यंत आणत नाही आहेस, देवाचं मनोगत सांगतोयस. रासक्रीडेच्या मागे, रासक्रीडेमध्ये भगवंतानी क्रिया काय केली, त्या क्रियेचे अर्थ काय होतात, त्या क्रिया योग्य की अयोग्य, त्याला काम म्हणायचं की म्हणायचं नाही, याच्यावर तात्विक चर्चा पुष्कळ होईल, त्याच्यावर पुष्कळ तर्क मांडले जातील, पुष्कळ उहापोह होईल. पण हे सगळं करण्याच्या मागे भगवंताचा मनोदय काय आहे, हेतू काय आहे, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हे थोडंसं स्पष्ट बोललो. ही जी रासक्रीडा आहे, या रासक्रीडेचा आपण थोडासा बारकाईनं जर विचार केला, रास म्हणजे काय, रासाचा अर्थ काय होतो, मी पुढे त्या श्लोकांना प्रारंभ करताना ते सांगतो. रास शब्द रस शब्दापासून सिद्ध झाला. रास म्हणजे काय, रास म्हणजे रसच आहे. रस एव रासहा, रसानाम समूहो रासहा. रास शब्दाची व्युत्पत्ती आपण कशी करू बघा ना. रस शब्दापासून रास शब्द आहे, आणि रस म्हणजे काय आहे, रस रस्यत इति रस, जे आम्हाला आनंद देतो त्याला रस असं म्हणतात. आणि आनंद देणारा रस कोण आहे, म्हणून उपनिषदाने परमात्म्यालाच रस म्हटलं. रसो वै सहा रस ह्येवायम लब्ध्वा आनंदी भवती, उपनिषदाचं वचन आहे. रसो वै सहा, तोच रस आहे, तो सहा म्हणजे परमात्मा, तो परमात्मा हाच रस. रसही एवायम लब्ध्वा आनंदी भवती, हा परमात्मा ज्याला प्राप्त होतो तो आनंदी होतो, हा रस ज्याला प्राप्त होतो. म्हणून तुकोबारायांनी काल्याच्या संबंधामध्ये म्हटलं, हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येथील. तुकोबारायांची वचन आहे. अरे हा आनंदाचा रस सगळ्यांना मिळत नाही, कोण हा दैवाचा, असा कोण दैववान आहे. बरं, सगळा रस कुणालाच मिळत नाही, कोण हा दैवाचा भाग पावे येथील, ज्याला इथल्या आनंदाचा भाग मिळाला, अंश मिळाला, असा कोण दैववान आहे हे तुकोबाराय बोलतात. मग ज्याला भाग मिळाला तो दैववान तुकोबारायांच्या दृष्टीने असेल, तर ज्यांना परमात्माच या रूपानं मिळाला त्यांच्या दैवाची काय व्याख्या करावी. आपण फक्त कल्पना करू शकतो कैमुत्तिक न्यायानं. म्हणून ही भूमिका थोडीशी मांडतो, तिकडे येतो. रस एव रासहा रसानाम समूह रासहा, हे करताना आपल्याला त्या गोपिकांच्या भगवंताच्या शब्दातून त्याचा विचार करता येईल. पण या रासक्रीडेचा विचार करत असताना या रासक्रीडेमध्ये भगवंताच्या अनेक लीला प्रकट झाल्या, अनेक लीला प्रकट झाल्या. या अनेक लीला प्रकट होणं म्हणजे काय, मोठ्यांची एखादी क्रिया
सामान्यांना जीवनाच्या दृष्टीनं खूप काही देत असते. एक सुभाषित आत्ता मला पटकन आठवत नाहीये, पण त्याचा भाव आठवला म्हणून सांगतो. हत्ती जेव्हा जेवण करतो ना, तेव्हा जेवता जेवता हत्तीच्या घासातला थोडा अंश जरी बाजूला पडला ना, तर त्याच्यावर मुंग्यांची कुळच्या कुळं जगत राहतात. असं असतं ते. हत्तीच्या मुखातून खाता खाता थोडंसं अन्न जर बाहेर पडलं तर तेवढ्याच पडलेल्या अन्नावर मुंग्यांची कुळं जगतात. तसं भगवंताची एखादी सहज क्रिया असते, पण भक्ताचं जीवन त्याच्याने उद्धरून जातं. अनेक भक्त त्याच्यातून उद्धरून जातात. त्याला म्हणतात लीला. लीला शब्दाचा अर्थ सहजता. लीला म्हणजे सहज केलेली क्रिया. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सरमणती, जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. ज्ञानोबर आहे. लीले माझी लीला म्हणजे मराठीमध्ये आपण शब्द लीलया असा शब्द वापरतो की नाही. एखादी क्रिया लीलया केली. लीलया केली म्हणजे काय? सहज केली. आणि सहज क्रियेला लीला म्हणतात. ब्रह्मसूत्रामध्ये लोकवत्तु लीला कैवल्यम असं एक सूत्र आलं. लोकवत्तु लीला, यातल्या लीला शब्दाचा अर्थ करताना आचार्यांनी भाष्यामध्ये असाच अर्थ केला की ज्याच्यामध्ये विशेष असा काही संकल्प नसतो. जेवता जेवता थोडंसं अन्न बाहेर पडणं याच्यामध्ये काही संकल्प असतो काय माणसाचा? नसतो ना. पडतं, हत्तीचंही पडतं, माणसाचंही पडतं. ज्या माणसाला नीट जेवायची सवय नसते, जेवता जेवता सगळं राड करतात पानाच्या भोवती. जाऊ द्या, त्यांच्याबद्दल बोलण्यात काही तात्पर्य नाही आहे. पण अन्न पडतं की नाही त्याच्याकरता कोणी संकल्प करतं काय? हत्ती काय म्हणतो काय? मुंग्यांनी जगावं म्हणून मी हे करतो म्हणून सहज होतं त्याच्याकडून, सहज. आचार्याने त्याला उदाहरण दिलंय. आपल्या डोळ्याची पापणी जी खालीवर होते त्याच्याकरता तुम्ही कधी संकल्प केलाय का? डोळ्याची पापणी खाली करणं आणि वर करणं याच्यामध्ये कष्ट आहेत का? याच्या मागे काही विचार आहे का? नाही. ती आमच्याकडून घडणारी एक नैसर्गिक आणि स्वाभाविक क्रिया आहे. त्या क्रियेच्या मागे कष्ट नाहीत, त्या क्रियेच्या मागे फारसा विचार नाही, त्या क्रियेच्या मागे संकल्प नाही आहे. मग अशी जी क्रिया असते तिला म्हणतात लीला. डोळ्याची पापणी खाली होऊन वर होणं. खाली झाली वर झाली होते ना डोळ्याची, म्हणजे जागा असणाऱ्यांबद्दल सांगतो. खालीवर होते ना, याच्याकरता काही कष्ट नसतात. विनासायास विना संकल्प अशी मोठ्यांकडून जेव्हा एखादी क्रिया घडते, मोठ्यांकडून, त्याला ज्ञानोबरायच पाहिजेत. ज्ञानोबरायांनी भिंतीला चल म्हटलं आणि भिंत चालली. याच्या मागे संकल्प काय? काय ज्ञानोबरायांनी आधी काही संकल्प करून पाणी सोडलं होतं की भिंतीला चालवण्याचा मी आता संकल्प करतो आहे, भिंतीने असं काही झालं? ते सहज म्हणाले भिंतीला चल म्हटलं की भिंत चालली. हे मोठ्यांकडून झालं पाहिजे. लहानांकडून तुम्ही आम्ही भिंतीला चल म्हटलं तर भिंत चालणार नाही. मुलं चलत नाहीत आमच्या बरोबर, भिंती काय चालतील? असं होत नाही. मोठ्यांकडून, परमात्म्याकडून, संतांकडून जेव्हा अशा पद्धतीची विनासायास आणि विनासंकल्प क्रिया घडते, ती क्रिया त्यांच्या दृष्टीने सहज विनासायास असली, निसंकल्प असली तरी सुद्धा अशी क्रिया जेव्हा जगाला काहीतरी वैचारिक दिशा देऊन जाते तेव्हा त्या क्रियेला लीला म्हटलं जातं. म्हणून ज्ञानोबरायांनी जयाचे लीले माझी नीती जी आली, त्यांच्या लीलेमध्ये नीती जगते. ते नीती जगवण्याकरता लीला करत नाहीत, ते लीला करतात, त्याच्यामध्ये नीती जगते. फार सुंदर शब्द ज्ञानोबरायांनी वापरला. जया भक्तीची येतुली प्राप्ती, कैवल्या ते परवते सर म्हणती, जयाचे लीले माझे नीती जी आली दिसे. काय गोड शब्द आहेत. महात्म्यांबद्दल बोलताना ज्ञानोबराय हे बोलून दाखवतात. सहज क्रिया त्याच्यातून नीती व्यक्त होते, सहज क्रिया त्याच्यातून धर्म व्यक्त होतो. त्यांची सहज क्रिया त्याच्यातून अनेक लोकांना अनेक पद्धतीचं मार्गदर्शन मिळत जातं. त्यांची सहज क्रिया त्याच्यातून मागून येणाऱ्या अनेक भक्तांना आपल्या वैचारिक जीवनाकरता फार मोठं काहीतरी मिळत जातं.
अनेकांचं जीवन त्याच्याने उद्धरून जातं. गंमत म्हणून मी अनेक वेळेला हे सांगतो की ज्ञानेश्वरी सांगायला बसताना ज्ञानोबा तो दिवस पूर्ण झाल्यानंतर रात्री घरी जाऊन अभ्यास करत होते का? किंवा तुकोबाराय अभंग रचना करताना पहिल्यांदा कच्च्या कागदावर लिहून बघायचे, मग हे पटलं नाही म्हणून चुरगळा करून टाकून द्यायचे, मग दुसरा कागद आणायचे. असं काही काय नवकवी आहेत काय? जमलं नाही. कवितेपेक्षा कागदाचे बोळेच जास्त. तुकोबारायांच्या मुखातून सहज निघालं ते. तुकोबाराय स्वतः म्हणतात, तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायासशी कविती. ही सहजता काय? याला म्हणतात लीला. ही लीला आहे. विना सायास, विना संकल्प एखादी क्रिया घडणं. रासक्रीडेचा विचार करताना ही भगवंताची एक लीला जरी असली तरी रासक्रीडा या लीलेमध्ये अनेक लीला भगवंतांनी एकत्रित केलेल्या आहेत. म्हणून मी कालही आपल्याला बोललो, आजही मी पुन्हा तेच आपल्याला सांगतो की संपूर्ण भागवताचा विचार करताना मानवी जीवनाच्या उन्नयनाकरता ज्या ज्या तत्वांची आवश्यकता जीवनमूल्य म्हणून मानवी जीवनामध्ये आपल्याला मानावी लागते, त्या सगळ्या जीवनमूल्यांचं एकत्रीकरण, त्या सगळ्या तत्वाचं एकत्रीकरण म्हणजे रासक्रीडा आहे. कालही मी आपल्याला हे बोललो, आजही पुन्हा ते सांगतोय. सगळी तत्व इथे एकत्रित झालेत जीवनाच्या धन्यतेची. जसं सगळ्या गीतेचं सार सांगताना यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरहा हे आलं, तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम, याच्यात सगळी गीता जशी सामावून गेली. गीता नाही, ज्ञानोबा तर म्हणतात सगळं महाभारत सामावलं गेलं. एवं भारताचा अवाका अणोनी श्लोका एका संजये कुरुनायका दिधला हाती, असं ज्ञानोबारांनी संजयाचं कौतुक केलंय ज्ञानेश्वरीच्या शेवटी. भारताचा अवाका म्हणतात ते, गीतेचा नाही, महाभारताचा अवाका एका श्लोकामध्ये आणून ठेवला. 1.25 लाख श्लोकाचं महाभारत आहे किंवा लाख श्लोकाचं, ज्ञानोबारांनी दोन्ही म्हटलंय. 1 लाख श्लोकांचा सार एका अनुष्टुप छंदातल्या श्लोकामध्ये. अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षर असतात. 8-8 अक्षराचे 4 विभाग होतात आणि त्या छंदामधल्या 1.25 लाख श्लोक आहेत, ते 32 अक्षरामध्ये एकत्रित आणायचे आहेत. आणले ना संजयानी. हा जसा संकोच आहे तसा भागवतातलं सगळं तत्वज्ञान क्रियेतून व्यक्त करायचं असेल तर ती छोटीशी जी क्रिया केली गेली ती क्रिया म्हणजे रासक्रीडा आहे. त्याच्यात अंतरंग विचार खूप आहेत, आत्ता सांगत नाही. पण भगवंतानी ही एक लीला जी केली, या लीलेमध्ये अनेक लीला एकत्रित आणल्या. आकर्षण लीला याच्यातच आहे, या भगवंताच्या लीला आहेत. कुणाला तरी आकर्षित करण्याकरता भगवान काही करत नाहीत. भगवान जे करतात त्याच्याने जगत आकर्षित होऊन जातं. लक्षात घ्या. कुणाला तरी आकर्षित करावं याच्याकरता आपल्याला काही करावं लागतं, हालचाल करावी लागते, काहीतरी वेडेवाकडं नाटक करावं लागतं, वेड्यासारखं वागावं लागतं, म्हणजे लोक बघतात. असंच आहे ना. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासवरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. असंच आहे ना. तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं आहे ना, काही करू नका. काय करा? घटम भिंद्यात पटम छिंद्यात एवढं करा. प्रसिद्ध व्हायचं आहे ना, मग काही करू नका. घरातली मडकी रस्त्यावर आणून फोडा, अंगावरचे कपडे फाडून टाका, गाढवावर उलट बसा, लगेच प्रसिद्धी. त्याला काय असतं? त्या आठवलं म्हणून सांगतो, मी बाप मुलाकडे येणार आहे. हां, वेळ लागेल थोडासा, पण येणार नक्की आहे. कारण स्वारस्य त्याच्यात आहे. ते बिरबलाच्या चरित्रात ते काय झालं, एक मनुष्य बिरबलाकडे आला आणि त्याने बिरबलाला असं सांगितलं की मला गावातल्या लोकांनी पंडितजी म्हणून ओळखावं अशी माझी इच्छा आहे.
बिरबलांनी सांगितलं अभ्यास कर, पांडित्य मिळव, पंडित होशील, लोक पंडितजी म्हणून ओळखतील. काय शिकलायस? तो म्हणला काही शिकलो नाही, शाळा अजिबात नाही, एखादा तरी ग्रंथ अजिबात नाही, मग तरी मला पंडितजी म्हणून गावाने ओळखावं अशी इच्छा आहे. बिरबलांनी सांगितले ठीक आहे. ओके, थोडक्यात गंमत म्हणून सांगतो. बिरबलांनी त्याला सांगितलं एक काम कर, उद्या दुपारच्या वेळेला 3-4 वाजता माझ्या घरी आहे, तुला पंडित करून टाकतो. तो म्हणला नुसतं घरी येणे काही करू नको, तू नुसता घरी ये, मी पंडितजी बनवतो तुला. बर, दुपारच्या वेळेला, दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला 3-4 वाजता तो मनुष्य बिरबलाच्या घरी गेला. बिरबलांनी त्याला बसवलं, थोडासा घराच्या बाहेर येऊन अंदाज घेतला आणि बिरबल घरात येऊन म्हणाला निश्चित तुम्ही पंडितजी व्हाल, शाश्वती आहे, खात्री देतो. तो म्हणाला असं कसं, मला काही शिकवणार? काही शिकवत नाही, पण तुम्ही पंडितजी व्हाल. कसं होईल? बिरबल म्हणाला काही नाही, आता तुम्ही इथून निघा, झालं. तो म्हणला अहो या म्हणालात, मला बसा म्हणालात आणि आता निघा म्हणताय, मी निघालो की पंडितजी होईन. तुम्ही इथून निघा, तुम्ही पंडितजी झालात म्हणून समजा. तो म्हटला काय करायचं? तो म्हणाला काही नाही, तुम्ही निघा, रस्त्यावर मुलं खेळतायत, तिथपर्यंत पोचा, मुलांच्या जवळ गेलात की मी मागून तुम्हाला ओ पंडितजी अशी हाक मारेन. मी हाक मारली की तुम्ही दगड हातात घेऊन माझ्या मागे लागा, मी दार बंद करून घरात जाईन, तुम्ही पंडितजी झालात. म्हणजे असं कसं होईल? त्यांनी सांगितलं काही चिंता करू नका. तो मनुष्य मुलांपर्यंत गेला, मागून बिरबलाने हाक मारली अ पंडितजी म्हणल्याबरोबर त्यांनी रस्त्यावरचा दगड उचलला, बिरबलाच्या मागे लागला. बिरबल घरात गेला, दार लावून घेतलं आणि तिथं खेळणाऱ्या मुलांना लक्षात आलं पंडितजी म्हणलं की हा चिडतो. हळूहळू मुलांनी सुरू केलं अ पंडितजी, अ पंडितजी. तो दगड घेऊन मागे लागायला लागला. मग गावाला कळलं की हा पंडितजी आहे, झाला पंडित. काय करावं लागतं त्याला मला सांगा ना. काय करावं, काय लागतं? काही फार काही करावं लागत नाही. आकर्षण आपलं, मी कशा करता बोलतोय, भगवंताच्या रासलीलेमध्ये आकर्षण लीला आहे, भगवंताच्या रासलीलेमध्ये अनुसंधान लीला आहे, भगवंताच्या रासलीलेमध्ये एक नाही प्रेम प्रकाशन लीला आहे, भगवंताच्या रासलीलेमध्ये अंतर्धान लीला आहे, भगवंताच्या रासलीलेमध्ये प्राकट्य लीला आहे, भगवंताच्या रासलीलेमध्ये विरह लीला आहे, भगवंताच्या रासलीलेमध्ये मिलन लीला आहे. काय नाही आहे भगवंताच्या रासक्रीडेमध्ये? आपण चिंतन करा. आकर्षित करावं, मनुष्य आकर्षित करण्याकरता सगळं करतो. चांगले कपडे कशा करता? 4 लोकांनी बघावं म्हणून. नाहीतर काय कारण आहे मला सांगा बरं. माझ्याकडे बघावं म्हणून मग ते सगळं होतच ना. चांगले कपडे, मग ते त्याच्यावर अलंकार, अमुक तमुक, हे करा ते करा, काय तोंडाला काही लावा, अमुक करा, काय ते अत्तर लावा, हे कशा करता असतं? ते स्वतः करता कसंच नसतं. एका बाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं माझ्याकडे दागिने नाहीत, मला दागिने पाहिजे. त्याने विचारलं कुणा करता? मी म्हणतो कुणा करता का? मला पाहिजेत, माझ्यासाठी पाहिजेत, मला बरं वाटावं म्हणून दागिने द्या ना तुम्ही. तो नवरा म्हणाला 100%. कोणता दागिना नाही? ती म्हणाली काहीच नाही माझ्याकडे. तो म्हणाला आज तुला मी कमीत कमी 50 तोळ्याचे दागिने करणार आहे, माझ्याकडे पैसे आहेत, मी तुला 50 तोळ्याचे दागिने, काय 100 तोळ्याचे म्हणा तुम्हाला कमी वाटत असतील, मी तुला 100 तोळ्याचे दागिने आज करून आणणार आहे. ते सगळे दागिने मी आणणार, पण एकच अट आहे. काय अट आहे? हे सगळे दागिने फक्त घरातच घालायचे, बाहेर जायचं नाही. कुणी हे दागिने घातल्यानंतर कुणी बाहेरून येताना दिसलं की पटकन दागिने काढायचे आणि कपाटात ठेवून द्यायचे. ती म्हणाली कोणी बघणारच नसेल तर दागिने काय जाळायचेत? मग कुणा करता दागिने? ही आकर्षण लीला आली कुठून? कुणा करता दागिने असतात? कुणा करता आम्ही चांगले कपडे परिधान करतो? देवा करता का लोकांकरता? गोपिकांचं वर्णन करताना भगवंतानी अर्जुनाला असं सांगितलंय भक्तिशास्त्रामध्ये, निजांगमपिया गोप्यो ममेति समुपासते ताभ्याम परम न मे किंचित निगूढ प्रेम भाजनम.
अर्जुनाला गोपिकांबद्दल बोलताना भगवान हे बोललेत. मला विस्तार करायचा नाही आहे. या श्लोकाच्या मागची जी भावभूमिका आणि प्रसंग भूमिका आहे ती मला सांगायची नाही आहे. परंतु भगवंतानी अर्जुनाला असं सांगितलं की अर्जुना, गोपिका ज्या भिन्न भिन्न रंगाचे कपडे धारण करत होत्या ना, ते त्यांना कपड्याची आवड आहे म्हणून नाही, भिन्न भिन्न रंगाने माझ्या डोळ्याला बरं वाटावं म्हणून. या गोपिका ज्या गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण करत होत्या, कपाळाला कुंकू लावत होत्या ना, हे मंगळसूत्र धारण करणं हे सौभाग्याचं लक्षण नाही. कपाळाला कुंकू लावलं हे सौभाग्याचं लक्षण म्हणून नाही. कुंकू न लावलेलं कपाळ भगवंताला बघायला बरं वाटणार नाही म्हणून लावत होत्या. मोकळा गळा बरा दिसणार नाही म्हणून अलंकार धारण करत होत्या, मंगळसूत्र धारण करत होत्या. देवाच्या डोळ्याला दिसायला बरं वाटावं म्हणून रंगीबेरंगी कपडे धारण करत होत्या. त्यांना रंगाची कपड्याची आवड नव्हती. अर्जुना, आकर्षण लीला, आकर्षण निर्माण करणं म्हणजे काय आहे? भगवंताच्या या सगळ्या लीला इथे एकत्रित झालेल्या आहेत म्हणून मी आपल्याला हे बोलतो. भगवंतानी बासरी वाजवली. वीक्षरंतुम मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः. या पहिल्या श्लोकामध्ये बघा ना, आपण रंतुम मनश्चक्रे असं म्हटलंय ना, ही आकर्षण लीला आहे. भगवंताच्या बासरीचा स्वर कानावर पडल्याबरोबर त्या गोपिका जे काम करत होत्या ती कामं तशीच्या तशी सोडून आल्या. आपण पुढे बघू ते. कुणी सासू सासऱ्यांना वाढत होतं तसंच सोडून आल्या. कुणी स्वयंपाक करत होतं, तव्यावर भाकरी तशाच उठून आल्या. कुणी मुलांना स्तनपान करत होत्या तशाच बाहेर पडल्या, मुलांना तिथेच टाकलं. कुणी नवऱ्याला वाढत होत्या, नवरा तिथंच नेहमीप्रमाणे, त्या तशाच बाहेर पडल्या. काही चुकलं काय माझं? नाही, मनापासून हसला आपण म्हणून म्हटलं. काही चुकलं असेल तर सांगा. काही जणी तयार होत होत्या, अर्धे कपडे परिधान केले होते, अर्धे राहिले होते, तशाच बाहेर पडल्या. काही गायींच्या धारा काढत होत्या, तशाच बाहेर पडल्या. हे काय आहे? हे आकर्षण आहे. भगवंताच्या मुखातून बाहेर किंवा भगवंताच्या बासरीतून बाहेर पडलेल्या स्वरांनी निर्माण केलेलं भगवंताचं आकर्षण आहे. ही भगवंताची आकर्षण लीला आहे. जे बासरी वाजवल्याबरोबर त्या गोपिका पटापटा पटापटा निघाल्या, हातातली कामं अर्धवट टाकून. कुणी काय करत होतं, कुणी काय करत होतं, भागवतांनी विस्ताराने सांगितलंय आपल्याला. बाहेर पडल्या. ही आकर्षण लीला झाली. मग भगवंतांनी त्यांना जवळ, हे मी विस्ताराने सांगणार आहे, पण भगवंतांनी त्यांना जवळ बोलवलं. भगवंतांनी त्यांचं स्वागत केलं. स्वागतम वो महाभागा प्रियम किम करवाणी वहा, हे सगळं झालं. आणि मग भगवंतांनी सांगितलं, कशाला आलात? अरे तुम्ही बोलवलं कशाला? मी कुठं बोलवलं? मी बासरी वाजवली. इथं कशाला आलात? अरे आपला पती उपाशी आहे, त्याला वाढणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही पतिपरायण असलं पाहिजे. पातिव्रत्य धर्म किती महत्वाचा आहे तुम्हाला कळत नाही का? घरातल्या वृद्धांची सेवा करणं किती महत्वाचं आहे तुम्हाला माहिती नाही का? बुद्धिमान वृद्ध सेवया, महाभारतात आलं. त्या सनत सुजातीयामध्ये धृतराष्ट्राला उपदेश करताना ते सनत सुजातीय आले आणि त्यांची जी प्रश्नोत्तरं झाली त्याच्यामध्ये धृतराष्ट्राने असं विचारलंय की मनुष्य बुद्धिमान कशाने होतो? आणि त्याला एका वाक्यात उत्तर देताना सनत सुजाती यांनी सांगितलं, बुद्धिमान वृद्ध सेवया. घरातल्या वृद्धांची सेवा करण्याने माणसाला बुद्धी प्राप्त होत असते. वृद्ध सेवया, वृद्धांची सेवा करता आली पाहिजे. आपण नारद महर्षींचं आत्ता मधुसूदन सरस्वतींचं वचन बघितलं ना, भक्तिप्रेमाचा उदय करण्यासाठी पहिली पायरी काय आहे? प्रथम महताम सेवा. ज्ञान पाहिजे ना, ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. भागवताला विचारा आपण, सेवा. सेवा द्वारम आहुर्विमुक्ते, हे भागवताचा विचार. सेवा हे द्वार आहे,
मोक्षाचं दार आहे म्हटलंय, वगैरे वगैरे सगळा विचार सोडून द्या. पण भगवंतांनी त्यांना जवळ बोलवलं आणि जवळ बोलवून भगवंतांनी त्यांना धर्माचा उपदेश केला की तुम्ही तुमच्या मुलांना स्तनपान करणं माता म्हणून तुमचा धर्म आहे. तुमचा नवरा दिवसभर काम करून आलेला असताना त्याला योग्य वेळेला जेवण देणं हा तुमचा धर्म आहे. घरातल्या वृद्ध माता पित्यांना सांभाळणं, त्यांना योग्य वेळेला अन्न योग्य प्रमाणामध्ये योग्य पद्धतीचं अन्न देणं हा सून म्हणून तुमचा धर्म आहे. गायींची धार काढणं हा तुमचा धर्म आहे. गोसेवा करणं हा तुमचा धर्म आहे. हा सगळ्या धर्माचा उपदेश करून भगवंताने त्यांना सांगितलं, कशा करता आलात, जा परत. परत जा म्हणल्यानंतर गोपिका जे बोलल्या त्या सगळ्या बोलण्यात हे भगवंतानी कशा करता केलं, पुढे बोलू आपण, विस्तारानं बोलता येईल न येईल मला माहिती नाही. कारण काय झालंय, दिवस आहेत 3 आणि ही रासक्रीडा सांगत बसलो आपण तर वर्ष संपायची नाही. एक नुसतं गोपीगीत बोलायला लागलो आपण तर त्याच्यातला भाव व्यक्त करता करता आयुष्य संपेल माझं, तुमचं नाही. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभावं इतकं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आपल्याला आज आणि उद्यामध्ये किती विस्तारानं बघता येईल, पण भूमिका तरी लक्षात घेतली पाहिजे. भगवंतानी धर्माचा उपदेश केला, परत जा म्हणून सांगितलं आणि गोपिका परत गेल्या नाहीत. हेही भगवंताच्या इच्छेने झालं. याला भगवंताची स्वसंबंधानं गोपिकांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या प्रेम प्रकाशनाची लीला म्हटलं गेलंय. भक्तिशास्त्रामध्ये जशी आकर्षण लीला आहे तशी प्रेम प्रकाशन लीला आहे. भगवंताच्या संबंधानं निर्माण झालेल्या प्रेमाचा आविष्कार, धर्मविचाराच्या पुढे सुद्धा प्रेमाचं प्राबल्य कसं असू शकतं ही भगवंतांनी लीला दाखवली आहे. हा संवाद फार सुंदर आहे. भगवंतांनी त्या गोपिकांना परत जा म्हणून सांगितलं. त्या गोपिका गेल्या नाहीत. त्यांना विविध धर्मफलं दाखवली. त्या सर्व धर्मफलांकडे तुच्छ नजरेनं बघितलं. ज्या प्रपंचामध्ये परत जायला सांगितलं होतं त्या प्रपंचाकरता भगवंतांनी धर्म सांगितला. तुम्ही धर्माचं पालन करा हे सांगितलं. धर्माचं प्राबल्य पूर्वमीमांसेमध्ये आहे आणि ज्ञानाचं प्राबल्य उत्तरमीमांसेमध्ये आहे. विचाराच्या दृष्टीनं पूर्वमीमांसा धर्मप्रधान विचार सांगते. जैमिनींची सूत्र जर आपण बघितली पूर्वमीमांसेमध्ये तर आपल्याला हे लक्षात येईल. पूर्वमीमांसा धर्मप्रधान चिंतन सांगते आणि उत्तरमीमांसा जी व्यासमहर्षींची ब्रह्मसूत्र आहेत ती सगळी ज्ञानप्रधान भूमिका मांडणारी आहे. भगवंतानी पूर्वमीमांसेचा विचार सांगितला. तुम्ही धर्मप्रधान जीवन जगलं पाहिजे. गोपिका म्हणाल्या आम्हाला धर्माचा विचार नको, आम्हाला ज्ञानाचा विचार पाहिजे. यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. आता ज्या वेळेला तुमच्याबद्दलची आवड निर्माण झाली त्याच वेळेला प्रपंचाची अनासक्ती निर्माण झालेली आहे. देवा आता आम्ही परत जाणार नाही. आमच्या जीवनाला आता फक्त एकच आलंबन राहिलं ते म्हणजे तुम्ही. ही भगवंतानी दाखवलेली अनुसंधान लीला आहे. हे लीलेचे प्रकार आहेत आणि या सगळ्या रासक्रीडेमधून हे सगळे लीलेचे प्रकार भगवंतानी प्रकट केलेले. भगवंताला जीवनाचं आलंबन कसं करावं. आपल्या तुकोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. ही अनुसंधान लीला आहे. परमात्म्या व्यतिरिक्त आमच्या जीवनामध्ये आता दुसरं काही राहिलं नाही. आम्हाला फक्त तोच तो, मग तो कसाही असो. सुंदर सुंदरो शेखरो वा असुंदर सुंदरो शेखरो वा गुणैर्विहीनो गुणिनां वरो वा द्वेषी मयि स्यात् करुणांबुधिर्वा कृष्णस्य एवाय गतिर्ममायम. चंपूकाव्यातला विचार. तो कसा आहे मला माहिती नाही. भगवान श्रीकृष्ण सुंदर का असुंदर घेणं देणं नाही. असुंदर सुंदर शेखरोवा. तो सौंदर्याचं शिखर असेल नाहीतर असुंदर असेल, काळा कभिन्न असेल, काय माहीत नाही, घेणं देणं नाही.
तो गुणवान असेल किंवा गुणरहित असेल, घेणं देणं नाही. द्वेषी मयी स्यात् करुणांबुधिर्वा, तो माझा द्वेष करतो का माझ्यावर प्रेम करतो, माझ्यावर करुणा करतो, काही घेणं देणं नाही. माझ्या जीवनाला एकच गती आहे, ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मग तो कृष्ण मला जवळ करेल नाहीतर ढकलून देईल. तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं, आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने, बहुदीन उणे रंकाहुनी. तुकोबाराय तीच भूमिका बोलून दाखवतात. कितीतरी प्रमाण या संबंधामध्ये आपल्याला दाखवता येते. असतील लोक आम्हाला हसतील, प्रपंच सोडून काय देवाच्या नादाला लागली, तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. विचार करा, त्या आनंद वृंदावन चंपूमध्ये एक फार चांगला विचार आला. माधवो यदि विहंतु हन्यताम, बांधवो यदि जिहातु त्यज्यताम, साधवो यदि हसंतु हस्यताम, माधवो स्वयं उरीकृतो मया. आनंद वृंदावन चंपूमध्ये आला. माधवो याच्यात एक पाठभेद आहे. माधवो असं न करता मावर अनुस्वार द्या आणि धवो बाजूला काढा. माम धवो यदि विहंतु हन्यताम, माम माझा, धव म्हणजे पती. माझ्या नवऱ्याने मला मारलं, मारू देत. जरी माझ्या बांधवांनी माझा त्याग केला, मला घरातून हकलून टाकलं, देऊ देत, हकलून देऊ देत. अरे येणारे जाणारे साधू मला हसले, हसू देत, पण मला एकच माहिती आहे, माझी गती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. नाही, देवानी जरी मला मारलं, मारू देत, पण मी त्याचे पाय सोडणार नाही. वरी घाली गण परी मी न सोडी चरण, तुकोबाराय बोलतात. हे सगळं काय आहे? ही भगवंताची अनुसंधान लीला म्हणून प्रकट झाली. सगळंच मला सांगता येईल असं नाही, पण या लीला भगवंतानी त्याच्यामध्ये प्रकट केल्या. मग भगवंतानी गोपिकांबरोबर रास केलेला. त्या रासामध्ये गोपिकांच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला आणि तो अभिमान सहन न झाल्यामुळे भगवान त्या गोपिकांमधून अंतर्धान पावले. वाटेल त्या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवान अंतर्धान पाहू शकतात, ही भगवंताची अंतर्धान लीला आहे. अंतर्धान पावले म्हणजे कुठे गेले? ते कुठे जात नाहीत, ते सगळीकडे. कुठे जातील? जाऊन जाऊन जातील कुठे भगवान? अरे एक व्यापक परब्रह्म जर आपण मानलं, अणोरणीयान महतो महियान या सूत्राला अनुसरून, या उपनिषद वचनाला अनुसरून सगळीकडे एक परमात्मा भरून राहिला. जगताच्या आत बाहेर मी आहे, 7व्या अध्यायामध्ये भगवान बोलून दाखवतात. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे जगम्या धरिले सबाई अभ्यंतरी, हे ज्ञानेश्वरीमध्ये बोलून दाखवतात भगवान. मग ते भगवान जातील कुठं? ते तिथेच असतात. पण आपल्या अंतःकरणातल्या आपल्या विचारांना परमात्मा सोडून अन्य आलंबनांचा वास जरी लागला तरी भगवान आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. ही आपल्या अभिमानाचं हरण करणारी भगवंताची अंतर्धान लीला असते. अशा अनेक लीला भगवंतानी, प्राकट्य लीला भगवान प्रकट झाले. तासामावीरभूत शौरी स्वयमान मुखांबुजहा पीतांबरधरस्त्रग्वी साक्षान मन्मथ मन्मथहा. गोपीगीताचा शेवट. गोपिका रडल्या. इति गोप्य प्रगायन्त्यः प्रलपन्त्यश्च चित्रधा रुरुदुःसुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. शुकाचार्य बोलतात, गोपीगीताचा शेवट बघा आपण. रुरुदुःसुस्वरम राजन. भगवान शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात, राजा या गोपिका कशा रडल्या? रुरुदुहू, पण कशा? सुस्वरम. गोपिकांचं रडणं सुद्धा स्वरात आहे. स्वरात कसं रडतात माहित नाही, म्हणजे करून दाखवलं असतं. नाही तर मी कोण रडताना जर स्वराचं भान असेल तर ते रडणं काय खरं हो?
स्वराचं भान असतं काय रडताना, पण भगवंताकरता उच्चारलेलं रडणं असेल अथवा भगवंताकरता उच्चारलेली शिवी असेल, ती भगवंताला सुस्वरच जाणवते, हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण ती भगवंताकरता आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्हाला काही कळत नाही, पण येईल तैसा बोल रामकृष्ण, जसं येईल तसं रामकृष्ण हरी म्हणू आम्ही. हा, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने हे आहेच आहे, पण आम्हाला श्रुती कळत नसेल, वीणा कसा लावायचा कळत नसेल, स्वर ज्ञान नसेल, काळी 4 काळी 5 काळी 2 पांढरी 3, कुणाला माहिती काय येते. आम्ही त्या क्षेत्रातले नसू तरी सुद्धा आम्ही जसं तोंडाला येईल तसं रामकृष्ण हरी म्हणू. देवाला तेही आवडेल, कारण ते देवा करता असेल तर ते सुस्वर होतं. देवा करता आम्ही जे जे करू ते सगळं सु या विशेषणाने युक्त होऊन जातं. जेवण शिळ आहे का खारट आहे का फार गोड आहे का फार कडू आहे माहिती नाही, जर आम्ही देवाकरता जेवणार असू तर ते सुस्वाद्य होतं. आम्ही देवाकरता बोलणार असू तर ते सुस्वर होतं. आम्ही जर देवाकरता जाणून घेणार असू तर ते सुगम्य होतं. रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसाहा, कारण कृष्ण दर्शनाच्या लालसेने त्या रडल्या म्हणून ते सुस्वर झालं. त्याचे अनेक अर्थ आहेत. आणि मग ते रडणं ऐकून भगवंतालाही आपल्या भक्ताविषयी प्रेम निर्माण झालं आणि तासाम आविर्भूत, आणि त्यांच्यामध्ये भगवान आविर्भूत झाले. स्वयमान मुखांबुजहा, कसे होते भगवान, पीतांबरधरस्त्रग्वे साक्षान मन्मथ मन्मथहा. त्या मन्मथ मन्मथहा या शब्दावरून मला बाप मुलाच्या भांडणाकडे आता यायचंय. परमात्मा मन्मथ मन्मथ आहेत. मन्मथ म्हणजे काम, त्या कामाचंही मन्मथ करून टाकणारे म्हणजे मन्मथ मन्मथहा. त्या कामालाही निवृत्त करणारे, नष्ट करणारे. काम वाईट आहे ही गोष्ट खरी आहे, पण काम आवश्यक आहे हेही तेवढंच खरं आहे. माणसाच्या जीवनामध्ये कामाची निवृत्ती पूर्णतः जर ज्ञानाच्या पूर्वी झाली तर माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व प्रेरणा संपल्या. एखादं कर्म करावं ही प्रेरणा कामाचा परिणाम आहे. मी हे मिळवलं पाहिजे, मला ज्ञान झालं पाहिजे, हाही कामच. पण तो काम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ या नियमाप्रमाणे धर्माला अविरोधी काम पाहिजे. धर्माला विरोध करणारा काम असेल, कारण धर्म हा मुळात मोक्षाकरता मानला जातो. आपण भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये धर्म अर्थ काम मोक्षाची जी व्यवस्था लावून दिलेली आहे ती पहा. फारसा विस्तार मला करायचा नाही आहे, पण थोडंसं माणसानी धर्म, भागवत काय सांगतं, माणसानी धर्म पाळावा. कुणाकरता, कशाकरता? धर्माचं पालन मोक्षाकरता करावं, अर्थप्राप्तीकरता धर्म पाळायचा नाही. अर्थाची प्राप्ती धर्म पालन व्हावं याच्याकरता करावी, कामाच्या परिपूर्तीकरता नाही. कामाचं सेवन हे आमच्या जीवनाच्या निर्वाहाकरता करावं, इंद्रियाच्या तृप्तीकरता नाही. आणि माणसानी मोक्षाचा विचार जीवनाच्या धन्यतेकरता करावा, प्रवचनात सांगण्याकरता नाही. असं आहे. या सगळ्या त्याची एक व्यवस्था आहे. धर्म मोक्षाकरता, अर्थाकरता नाही. अर्थ धर्माकरता, कामाकरता नाही. काम जीवन निर्वाहाकरता, तो इंद्रियाच्या सेवन तृप्तीकरता नाही. आणि मोक्ष आपल्या जीवनाचा उद्दिष्ट म्हणून, साध्य म्हणून धर्म मोक्षाचा विचार करायचा. केवळ मोक्ष 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 त्याच्या चिंतनामध्ये आयुष्य घालवायचं नाही. ते आमचं ध्येय आहे. ही जी व्यवस्था लावून दिली त्याच्यामध्ये पुरुषार्थामध्ये काम ठेवलाय का नाही? कशाकरता ठेवला? कामाची आवश्यकता आहे,
पण तो काम ज्या वेळेला भगवत संबंधानं निर्माण होतो तेव्हा त्या कामाला प्रेम असं म्हटलं जातं. प्रेमैव गोपरामाणाम काम इत्यगमत प्रथाम, उज्ज्वल नीलमणी या ग्रंथामध्ये वचन आलंय. गोपिकांच्या अंतःकरणातला काम हाच प्रेम म्हणून प्रसिद्ध आहे. कामालाच प्रेम म्हटलं जातं का? कारण गोपिकांना परमात्मा सोडून दुसरा विषय नाही आहे. म्हणून भगवान तिथं प्रकट झाले. कारण गोपिका कृष्ण दर्शन लालसेनी सुस्वर रडल्या आणि तासाम आविर्भूत शौरी स्वयमान मुखांबुजहा, अतिशय प्रसन्न वदनाचे भगवान स्मित हास्य करत त्या सगळ्या गोपिकांमध्ये आविर्भूत झाले. पीतांबरधर स्त्रग्वी, पीतांबर धारण केलेले भगवान, हातामध्ये वेणू आहे, असे भगवान तेजपुंज सुहास्य वदनानं त्या गोपिकांच्या मुखामध्ये, त्या घोळक्यामध्ये प्रकट झाले. कसे दिसले? साक्षात मन्मथ हा. म्हणून रासक्रीडा ही जी केली गेली ना, ही रासक्रीडा ही भगवंतानी जरी स्वतःच्या आनंदाकरता केली म्हणून हा स्वार्थी प्रयोजनाचा विचार असेल तरी सुद्धा श्रीधराचार्यांनी आपल्या टीकेमध्ये या रासक्रीडेचा विचार करताना त्याचं फक्त परार्थी रूप आपल्याला सांगितलंय. जगतामध्ये कामाचा नाश कसा करावा हे सिद्ध करण्याकरता म्हणून भगवंतानी रासक्रीडा केली, कामाच्या निवृत्ती करता. काम विचित्र आहे. तो जोपर्यंत भगवत संबंधानं आहे तोपर्यंत काही त्रास देत नाही, पण त्याचं आलंबन बदलून एकदा तो प्रपंचाच्या संबंधानं सिद्ध झाला की त्याच्या एवढा त्रासदायक दुसरा कोणी नाही. म्हणून आपल्याकडे उपनिषदामध्ये हे चिंतन वारंवार सांगितलं जातं. आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. माणसानी जोपर्यंत झोप येत नाही आणि जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंतचा आपला काळ वेदांताच्या चिंतनामध्ये घालवावा. आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. कामादीनाम मनागपी किंचित अवसरम न दद्यात. कामादिकांना आपल्या मनामध्ये प्रवेश करण्याची किंचितही संधी देऊ नका. उपनिषद बोलतं, गौण उपनिषदात आहे, पण हे प्रमाण आहे. कारण आम्ही थोडे जरी बेसावध राहिलो तरी हा काम कधी आमच्या अंतःकरणात शिरेल आणि कधी आमच्या मनाचा ताबा घेईल सांगता येत नाही. थोडा थोडा इकडचं तिकडं झालं, संपलं. नाथ महाराजांनी गोड उदाहरण दिलंय. ते मांजरीचं उदाहरण नाथ महाराजांनी दिलंय भागवतामध्ये. ते दुधा लागी मांजर संधी पहावया सादर. घरामध्ये दूध ठेवलेलं असतं आणि मांजर दबा धरून बसलेलं असतं. त्याला माहिती आहे या कोपऱ्यामध्ये या भांड्यामध्ये दूध असतं. ते दबा धरून बसलेलं असतं. बाई कधी बाहेर जाईल, थोडी स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीत गेली त्याचं फावतं. मग प्रवचनाला गेल्यावर तर काय होईल? सगळंच फावलं. ती थोडी जरी बाजूला झाली तरी संधी पहावया सादर. दुधा लागी मांजर संधी पहावया सादर. हे जसं मांजर दबा धरून बसलेलं असतं ना, तसं कामही आपल्या मनामध्ये दबा धरून बसलेलं आहे. कधी भगवंताचं चिंतन बाजूला होईल, बस मला संधी तेवढीच आहे, मी आतमध्ये प्रवेश करेन तेवढ्या क्षणामध्ये. म्हणून भगवंताचं चिंतन थांबवायचं नाही. थांबलं की काम प्रवेश करतो. काम आला की क्रोध आला, क्रोध आला मग आता ते सगळंच आलं. त्याच्याकरता प्रवचन करण्याची फार गरज आहे असं मला वाटत नाही. एका कामाच्या मागे काय काय येतं. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति.
गीता बोलते ना, हे आपल्याला पाठ आहे. हे कशाने झालं? ध्यायतो विषयान पुंसः. विषय भोगल्याने नाही, विषयाचं ध्यान केल्याने. नुसतं ध्यान, विषयाचं नुसता विषय मनात आला, बस कामाला संधी मिळाली. म्हणून देवाचं चिंतन थांबवायचं नाही, देवाचं नामस्मरण थांबवायचं नाही. हा जो आग्रह आपल्या संतांनी वारंवार धरला, चालू ठेवा, चालू ठेवा, चालू ठेवा. अवस्था कोणती असू दे, चालू ठेवा, चालू ठेवा. कारण आपलं बंद झालं की ते आत शिरलं आणि मग सगळा घात. थोडंसं अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर नजर हटी, बस दुर्घटना घटी. बस देवाच्या चरणावरून आमची नजर हल्ली, दुर्घटना घडलीच. परमात्मा प्रकट झाले. मन्मथ मन्मथा हा शब्द वापरला. वेळ संपली माझी आता. उद्या नाही, तेवढं सांगूनच जातो बाबा, कशाला ते रात्री झोप लागायची नाही मला. कामाची निवृत्ती करण्याकरता भगवान प्रकट झाले. श्रीधराचार्याने त्याची भूमिका मांडताना आपल्याला असं सांगितलं टीकेमध्ये, तस्मात रासक्रीडा विडंबनम. ही रासक्रीडा कशा करता केली भगवंतानी? कुणाचं विडंबन? काम विजय ख्यापनाय इति एवं, याच्याकरता म्हणून. कामाची निवृत्ती करण्याकरता म्हणून, कामाचं विडंबन करता यावं, कामाचा अपमान करता यावा याच्याकरता म्हणून भगवंतानी रासक्रीडा केली. कारण या कामाने अनेकांना पराजित केलंय आत्तापर्यंत, अनेकांना. ते एकनाथ महाराजांचं भारूड आहे, एडका मदन तो केवळ पंचानन. आपण वाचून बघा. तो एडका मदन, एडका आपल्याला माहिती आहे ना, मेंढा मेंढा, तो अशा धडका देतो आणि त्या धडका देण्यातून मोठमोठे दगड सुद्धा फोडून टाकतो. तो मेंढा जो धडका देतो ते त्याच्याकडे तेवढंच सामर्थ्य आहे. असं सांगतात की ती जर धडक एखाद्या माणसाला बसली पाठीमागून वगैरे आणि त्याच्या मणक्याला तो मणका मोडून टाकण्याचं सामर्थ्य त्या धडकेमध्ये असतं म्हणे. ते पूर्वीच्या काळामध्ये रस्त्यावर खेळ करणारे ते होते ना, ते मोठा असा दगड घ्यायचे, ते ओढका यायचा, धडक दिली की दगड फुटायचा. अशा मोठमोठ्या दगडांचा चक्काचूर करणारा तो एडका असतो. तो एडका हाच मदन आहे. मदन म्हणजे काम आहे. आणि त्या कामाने, त्या एडक्याने कुणाकुणाला आत्तापर्यंत धक्के दिले आणि कुणाकुणाची बरबादी केली, हे नाथ महाराजांनी त्या भारुडा, ते मूळ भारूड बघा आपण. तो काम जर असा घातक असेल तर त्या कामाची निवृत्ती करण्याकरता, त्या कामाने आत्तापर्यंत कुणाकुणावर विजय मिळवला. श्रीधराचार्यांनी सांगितलं, ब्रह्मादिजय संरूढ दर्प कंदर्प दर्प हा. अनेकांवर विजय मिळवून, ब्रह्मदेवापासून भगवान शंकरापर्यंत अनेकांना या कामाने धडक दिलेली आहे. अनेकांना त्रास दिलेला आहे. अनेकांवर विजय मिळवलेला असल्यामुळे याच्या अंतःकरणामध्ये जो दर्प निर्माण झाला होता, त्या दर्पाचा कंदर्प, त्या दर्पाला निवृत्त करण्याकरता म्हणून भगवंताने जयति श्रीपती गोपीही रासमंडल मंडनहा. श्रीधराचार्यांनी सांगितलं, त्या कामाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या अभिमानाची निवृत्ती करण्याकरता भगवंतानी रासमंडळ रचलं. आपण काल त्या संबंधानं थोडंसं बोलत होतो. कामावर विजय मिळवण्याकरता भगवंतानी रासक्रीडा केली. कारण या कामाने ब्रह्मदेवांना जिंकलेलं होतं, त्याचा अभिमान वाढलेला होता. तो अभिमान घेऊन
मग त्याला ते शंकरांनी सांगितलं वगैरे वगैरे. बाकी पुराणांमधून त्याचे जर सगळे एकत्रित केली वचनं तर आपला विजय, आपला अभिमान माणसाला मिरवावा वाटतो. अभिमान आहे आणि तो शांत बसला असं जगात होत नसतं. जिथं अभिमान असतो तिथं अभिव्यक्ती असतेच असते. अभिमान आहे आणि अनभिव्यक्ती आहे असं होत नाही. एखाद्याच्या ठिकाणी संपत्तीचा अभिमान असेल तर तो शांत बसू शकत नाही. तो अभिमान घेऊन फिरताना आपल्याकडे संपत्ती आहे हे वारंवार उद्धृत करत राहतो, वारंवार दाखवत राहतो, वारंवार लोकांचं त्याच्याकडे लक्ष जावं आणि मी श्रीमंत आहे हे लोकांना कळावं, अशा पद्धतीनं तो आचार करत राहतो. संपत्ती आहे ना, आहे, तुझ्या प्रारब्धाने मिळाली, शांत बस. नाही, मग तो येतो, काय झालं, अमुक झालं, मी देतो पैसे. हे काय आहे? माझ्याकडे संपत्ती आहे याचा अभिमान मिरवणं आहे ना. तुला विचारलंय का देतोस का म्हणून? नाही ना, तरी माणसं पुढे येतात. यावेत किंवा न यावेत याच्याबद्दल मी बोलत नाही आहे. एखाद्याच्या ठिकाणी शारीरिक प्रबलता असेल तो त्याचा अभिमान मिरवतो, सौंदर्य असेल त्याचा अभिमान मिरवतो. भगवंताजवळ कोणताच अभिमान चालत नाही. शुकाचार्यांचा चालला नाही तर तुमचा आमचा काय चालेल? अभिमान लागे शुकाचिये पाठी, व्यासे उफराटे दृष्टी केली, जनक भेटीसी पाठविला तेणे अभिमान नाणे खोटे केले. तुकोबारांनी चरित्र सांगितलंय शुकाचार्यांचं. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताठा. अभिमान घात करतो. कामाच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला, मी या सगळ्या देवतांना जिंकलेलं आहे, आणि तो काम भगवान शंकराजवळ गेला, आपला अभिमान व्यक्त केला. हे भागवतात आलेलं नाही आहे. भगवान शंकरांनी त्या कामाला सांगितलं, माझ्यापर्यंत बोललास ठीक आहे, भगवान श्रीकृष्णाकडे जाऊन आपला अभिमान दाखवू नकोस. दाखवू नको म्हटलं की कामाला वाटलं आता तर तिथंच गेलं पाहिजे. तो काम भगवान श्रीकृष्णांकडे आला आणि भगवान श्रीकृष्णांना त्या कामाने युद्ध करण्याचं आव्हान दिलं की मी तुम्हाला जिंकेन. मी आत्तापर्यंत ब्रह्मदेवाला जिंकलंय, इंद्राला जिंकलंय, अमक्याला जिंकलंय, त्याला जिंकलंय, ह्याला जिंकलंय, महाभूतांना जिंकलंय, मी भगवान शंकरांना जिंकलंय. आता तुमची पाळी आहे, मी तुमच्याबरोबर युद्ध करणार आहे, मला जिंकून दाखवा, मी तुम्हाला जिंकेन, मी आव्हान देतो तुम्हाला. भगवान म्हणाले ठीक आहे. भगवंताला अभिमान सहन होत नाही. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, आपण युद्ध करू. आता हा काम आपण काल बोललो, प्रद्युम्न आहे, तो भगवंताचा मुलगा आहे. पण मुलांनी बापालाच आव्हान देणं ही परंपरा बहुधा जुनी असावी. त्याने बापालाच सांगितलं मला तुम्हाला जिंकायचं. आता बाप तो बाप आहे ना हो, शेवटी तो बाप आहे, शेवटी तो मोठा आहे. त्याच्याकडे असं काय, ते असं सांगतात की एका मल्लानी आपला एक पठ्ठा तयार केला, शिष्य तयार केला एका पैलवानाने, गुरुनी आपला चेला तयार केला, त्याला सगळे कुस्तीतले डाव शिकवले. तोही शिकला, गुरुभक्ती केली, शिकला, त्यांच्याकडून जे जे मिळवायचं मिळवलं, बाहेर पडला, विविध ठिकाणच्या कुस्त्या त्यांनी जिंकल्या, जगभरामध्ये फिरला, सगळीकडच्या कुस्त्या जिंकला, जिंकून परत आला, अपराजित राहिला. आणि परत आल्यानंतर त्याला असं वाटलं की जगतामध्ये आता मला हरवणारं कोणी नाही, म्हणून त्यांनी गुरुलाच आव्हान दिलं की माझ्याबरोबर कुस्ती करा. गुरुने सांगितलं अरे आता माझं वय झालंय, मी तुला सगळं शिकवलंय, तूच काय मला आव्हान देतो? नाही 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 नाही, मी तुम्हाला आव्हान देतो. तुम्ही मला शिकवलं असेल, तुम्ही म्हातारे झाला असाल, पण माझ्याबरोबर तुम्ही कुस्ती करून दाखवा. नाही तर मग मी हरलो माझ्या चेल्यासमोर असं जाहीर करा. गुरु म्हणाले ठीक आहे, तू म्हणशील तसं कुस्ती करू आपण. कुस्ती जाहीर झाली.
आता याची कुस्ती प्रसिद्धी पावलेला त्याच्या गुरुबरोबरच कुस्ती करतोय हे कळल्यामुळं खूप ठिकाणचे लोक आले, खूप गर्दी झाली, कुस्ती सुरू झाली आणि अवघ्या 5 मिनिटामध्ये गुरुनी त्याला आसमान दाखवलं. त्याची पाठ लागली जमिनीला, चित केलं त्याला, चेला पडला. लोक आले, त्या गुरूंना उचलून घेतलं, अमुक झालं तमुक झालं, सत्कार झाले, सगळं झालं. संध्याकाळी हा शिष्य आपल्या गुरुकडे गेला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी तुम्ही जिंकलात गोष्ट खरी, पण जो डाव तुम्ही टाकला होता तो मला शिकवला नाही कधी. गुरूंनी सांगितलं तुझ्याकरताच राखून ठेवला होता, कारण मला माहिती होतं शेवटी बाप तो बाप असतो, गुरु तो गुरु असतो. भगवंताजवळ, भगवान श्रीकृष्णांजवळ येऊन काम म्हणतो की मी तुम्हाला पराजित करेन. शेवटी मुलगा आहे, भले तो आपल्याला आव्हान देणारा आहे, पण आव्हान देणारा मुलगा असला तरी बापाच्या अंतःकरणातलं वात्सल्य कमी होत नाही ना. म्हणून भगवंतानी त्याला सांगितलं ठीक आहे, मी तुझं आव्हान स्वीकारतो, आपण युद्ध करू. भगवंतानी त्याला विचारलं, आता तू माझा मुलगा आहेस, मी तुझा बाप आहे, तू मला आव्हान दिलेस, याचा अर्थ तू माझ्या ठिकाणी काही सामर्थ्य आहे असं मानतोस. ठीक आहे, आपण युद्ध करू, फक्त मला असं सांग. कारण काय असतं, मोठा मनुष्य नेहमी लहानाला सामर्थ्य संपन्न करून त्याच्याबरोबर युद्ध करत असतो. एक लक्षात ठेवा, काय एक नियम आहे, जे खरे सामर्थ्य संपन्न असतात ना ते दुर्बलाबरोबर युद्ध करत नाहीत, शक्तिहीनाबरोबर युद्ध करत नाहीत. शक्तिहीन मनुष्य जर आव्हान देत असेल तर शक्तिहीनाला शक्ती संपन्न करतात आणि मग त्याच्याबरोबर युद्ध करतात. हे युद्ध करणाऱ्याचं मोठेपण असतं. दुर्बल आहे, सहज हरवू म्हणून हरवत नाहीत त्याला. तुला जर युद्ध करायचं आहे, तू दुर्बल आहेस ना, थांब, मी तुला आधी शिकवतो, मी तुला आधी प्रबल करतो, तू आधी नीट प्रबल हो आणि मग माझ्याबरोबर युद्ध कर. कारण प्रबलाला हरवणं याच्यात खऱ्या प्रबलाला महत्त्व असतं, दुर्बलाला हरवण्यामध्ये कुणालाही महत्त्व वाटत नाही. अहो तुम्ही विचार करा, राहू सुद्धा पौर्णिमेशिवाय चंद्राला कलंक लावत नाही हो. अपूर्ण चंद्राला राहू कधी आक्रमण करून कलंक लावत नसतो, तो कलंक लावतो तोही पूर्ण चंद्राला लावतो. मग राहू सारखा राक्षस ज्याच्यावर आक्रमण करायचं आहे त्याला पूर्ण करून आक्रमण करत असेल तर इथं तर परमात्मा आहे ना हो. परमात्म्याने, भगवान श्रीकृष्णाने त्या कामाला असं विचारलं की ठीक आहे, आपण युद्ध करायचं आहे, मला एक सांग कसं करायचं. तर म्हटलं कसं म्हणजे. भगवंताने विचारलं, तू काम आहेस, मला जिंकायला आलायस, ठीक आहे, युद्ध करायचं आहे आपल्याला, युद्ध करू. कसं करायचं म्हणजे मोकळ्या मैदानात करायचं आहे का किल्ल्यात करायचं आहे. युद्ध करायचं आहे ना आता, मोकळ्या मैदानात का किल्ल्यात. कामाने विचार केला, किल्ल्यात जर म्हटलं तर हे आपल्या हाताला लागायचे. कारण किल्ला म्हटलं की मग आधी ते सगळं करा, त्या किल्ल्यावर विजय मिळवा, आत माणसं फोडा, ती दारं उघडा, मग आत जा, मग हे कुठंतरी सापडणार. किल्ल्यात नको, मोकळं करू. भगवान म्हणाले ठीक आहे, म्हणून वाळवंटात रासक्रीडा झाली. मोकळं करू, मोकळ्यात, ठीक आहे. कामाने सांगितलं मोकळ्यात करू का किल्ल्यात करू हे तुम्ही विचारताय. मोकळ्यात करायचं युद्ध, पण कसं करायचं. तुम्ही मोकळ्यात राहा, मी किल्ल्यात राहतो, मी किल्ल्यातून आक्रमण करणार आणि तुम्ही मात्र मोकळ्या मैदानात राहायचं. भगवान म्हणाले ठीक आहे, तू म्हणशील तसं. मग त्या कामाने गोपिकांच्या हृदयाचा आश्रय केला. हा गोपिकांचे हृदय ही कामाचा किल्ला आहे. त्या अंग प्रत्यंगामध्ये तो काम जाऊन बसला गोपिकांच्या. कारण स्त्री बरोबर रासक्रीडा करायची आहे, त्याच्या मध्ये काम आहे. तर काम हा जो असतो तो स्त्रीच्या अंग प्रत्यंगाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण करत असतो. तो केवळ स्त्रीबद्दल मोह निर्माण करत नाही, तो स्त्रीच्या देहाबद्दल मोह निर्माण करत असेल तर तो काम त्या गोपिकांच्या अंग प्रत्यंगामध्ये, हृदयामध्ये जाऊन बसला. त्या हृदयाला त्या कामाने आपला किल्ला बनवला. पण भगवान मात्र म्हणाले मी मोकळ्या मैदानातून करतो, चल.
तू म्हणशील तसं. भगवंताने त्याला विचारलं, तुला युद्ध करायचं आहे, तू किल्ल्यात, मी मोकळ्या मैदानात. मान्य आहे. आता मला सांग, दिवसा करायचं का रात्री? कामाने विचार केला, दिवसा फार आपल्याला अनुकूलता राहणार नाही, कारण कामाची प्रबलता ही दिवसापेक्षा रात्रीत वाढत असते. कामाची प्रबलता ही दिवसापेक्षा रात्री जास्त वाढते. याच्याकरता विश्लेषण करण्याचं कारण नाही आहे. कामाची प्रबलता सूर्यास्तानंतर आहे, कारण कामसेवनाचा कालावधी सूर्यास्तानंतर सांगितला शास्त्राने. ब्राह्ममुहूर्तापासून ते सूर्यास्तापर्यंत कामसेवनाला शास्त्र परवानगी देत नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला काम भोगल्यामुळं मग ते कश्यप आणि दितीला जी संतती झाली ती सगळी असुर संतती झाली. भागवताचा विचार केला तर आता ते कुठं सांगत बसू मी आपल्याला. दुसरा स्कंद भागवताचा बघा, बघून घ्या आपण. दिती आणि कश्यपाला ही सगळी जी राक्षस संतती झाली ही सूर्यास्ताच्या आत कामसेवनाचा परिणाम म्हणून झाली. कामाला वाटलं आपला जो काल आहे, आपल्या प्रबलतेचा जो काल आहे तो रात्रीचा आहे. मग भगवंताला कामाने सांगितलं, दिवसा नको, रात्री युद्ध करू. भगवान म्हणाले रात्री करू. भगवान अपिता रात्रीही शारदोत्फुल्ल मल्लिका. रात्रीच्या वेळेला रास झाला. भगवंताने त्याला सांगितलं, ठीक आहे, तू किल्ल्यात, मी मोकळ्या मैदानात. आता हे बाप मुलाचं भांडण ऐका, याच्यामध्ये कुठेही जाहिरात येणार नाही. आता हे संपूनच इथून उठायचं. आता तू किल्ल्यात, मी मोकळ्या मैदानात. मान्य. दिवसा का रात्री? तू म्हणतोस रात्री. ठीक आहे, रात्री तुला माझ्याबरोबर, तू किल्ल्यात आणि मी मोकळ्या मैदानात युद्ध करायचं आहे ना, आपण करू. पण कालावधी कोणता पाहिजे? तुला कालावधी कोणता पाहिजे? तुला अनुकूल बघ ना काय पाहिजे ते. त्यांनी सांगितलं शरद ऋतू. ठीक आहे, रात्री पाहिजे. पाहिजे. कोणती रात्र पाहिजे? कोणती रात्र? पौर्णिमेची रात्र. काम वृद्धिंगत होण्याकरता अनुकूल कालावधी रात्र, पौर्णिमा. पूर्ण चंद्र आकाशामध्ये असताना, स्वच्छ चांदणं पडलेलं असताना आकाशामध्ये, मोकळ्या मैदानात गोपिकांच्या अंतःकरणाचा आश्रय केलेला काम भगवंताला आव्हान देतो आहे की मी तुम्हाला जिंकणार आहे. भगवंताच्या बाजूनी एकही परिस्थिती अनुकूल नाही आहे, लक्षात घ्या. पौर्णिमेच्या दिवशी करायचा. ठीक आहे, कुठली पौर्णिमा पाहिजे? शरद ऋतूतली पाहिजे. कामाला अजून जास्त चांगला कालावधी शरद ऋतू. अजून काय पाहिजे? सगळं वृंदावन प्रफुल्लित झालेलं, फुलांचा सुगंध आहे. मलय पर्वतावरून शीतल येणारा वारा, अत्यंत मलय पर्वतावरून येणारा वारा सुगंधी असतो, अशी मान्यता आहे काव्यशास्त्रामध्ये. कारण मलय पर्वतावर सगळी वृक्ष चंदनाची आहेत, त्यामुळे तिकडून येणारा वारा हा चंदनाचा गंध घेऊन येत असतो. मलय पर्वतावरून येणारा वारा असावा, मान्य. वेलींना सुगंधी फुलं लागलेली असावीत, मान्य. झाडं फळांनी बहरलेली असावीत, मान्य आहे. हे काय आहे? वेलींना लागणारी फुलं आणि झाडांना लागणारी फळं म्हणजे प्रसवते करता अनुकूल कालावधी कामाकरता अत्यंत उपयुक्त. प्रसव, उत्पत्तीचा कालावधी हा कामाचा असतो. जिथं उत्पत्तीची कामना अंतःकरणामध्ये निर्माण होते, झाडाला फळं लागलेली आहेत, त्या फळांचा सुगंध सुटलेला आहे, पसरलेला आहे. वेलींना फुलं लागलेली आहेत, त्या फुलांचा सुगंध पसरलेला आहे. मलय पर्वतावरून शीतल वारा येतोय, तो सुगंध पसरलेला आहे. कामाला उद्दीपित करणारी सगळी परिस्थिती निर्माण झाली. कामाने सांगितलं ठीक आहे. भगवान म्हणाले नाही ठीक, मी अजून तुला अनुकूलता करून देतो.
काय करायचं? भगवंतानी सांगितलं, मी मोकळ्या मैदानात आहे. तुला असं वाटेल की मी एकटा मोकळ्या मैदानात आहे, असं नको. मग काममोहित झालेल्या सगळ्या गोपिका माझ्या भोवती असू देत. मी एकटा आहे, मी मध्यभागी आहे. काममोहित झालेल्या गोपिका, सगळ्या स्त्रिया ज्यांचा आश्रय कामाने केलेला आहे, अशा काममोहित झालेल्या सगळ्या गोपिका एका भगवंताच्या भोवती आहेत. त्या कोट्यावधी आहेत आणि भगवान एकटे. तुझं सैन्य किती आहे बघ आणि मी किती आहे बघ. सैन्य सगळं तुझ्याकडे घे. सैन्य कोणतं? गोपिका. हेच कामाचं सैन्य आहे. स्त्री हेच कामाचं सैन्य आहे. त्या काममोहित आहेत. धर्मशास्त्रांनी चिंतन केलंय. दासबोधामध्ये समर्थांनी हा विचार मांडलाय. चाणक्य नीती, वृद्ध चाणक्यामध्ये चाणक्यांनी हा विचार मांडलाय. विस्तार करत नाही, पण शास्त्र असं सांगतं की पुरुषापेक्षा स्त्रीकडे काम 8 पट जास्त असतो. 8 पट. अशा सगळ्या काममोहित झालेल्या गोपिका त्या भगवंताच्या अवतीभोवती आहेत. हे कामाचं सैन्य आहे. या सर्वांच्या अंतःकरणात काम आहे. त्या कामाने रात्रीची वेळ निवडलेली आहे. तो काम किल्ल्यात आहे, पण भगवंताला मैदानात ठेवलंय. शरद ऋतू त्यांनी निवडलेला आहे. वसंत फुलावा तशी अवस्था त्या वृंदावनाची झालेली आहे. सगळीकडे सुगंध पसरलेला आहे. सगळीकडे प्रसवाचं वातावरण आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तो काम गोपिकांच्या अंतःकरणामध्ये जाऊन राहिला. भगवंताने विचार केला, इतकी अनुकूलता झाली, ठीक आहे, पण अजून एक गोष्ट केली पाहिजे. याला सगळी अनुकूलता आपण प्राप्त करून देऊ. भगवंताने विचार केला, हा काम गोपिकांच्या अंतःकरणात राहिला, गोपिकांच्या हृदयात राहिला. तिथं गोपिकांचं मन आहे आणि हे मन भगवंताला दिले गेलेलं आहे. हे भगवंताचं मन आहे. त्यामुळे मन दिलंय भगवंताला. मनानं गोपिका भगवंताच्या आहेत. हे आतून फुटलेले कसे असतात हे आपल्याला माहिती आहे की नाही? मनानं मात्र या सगळ्या भगवंताला प्राप्त भगवंताची भक्ती करणारे आहेत. आणि आता करायचंय भगवंताच्या विरुद्ध युद्ध. भगवंताच्या विरोधात युद्ध करायचंय, पण आतून मात्र सगळ्या गोपिका भगवंताच्या भक्त आहेत. भगवंताने विचार केला, काय करावं? बर, काम हा मनेश आहे, म्हणजे मनाच्या अंकित आहे. मन हा त्या कामाचा ईश आहे. कारण ज्याचं मन ताब्यात राहतं त्याच्या अंतःकरणात काम निर्माण होऊ शकत नाही. असं आहे ना? ज्याला मनावर विजय मिळवता आला त्याच्या ठिकाणी विकारांची उत्पत्ती कशी होईल? होणार नाही. मन ताब्या, मन मिले तो, त्या तुकोबारायांचं वचन आहे, चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग. बाकी काही लागत नाही. तुकोबारायांनी देवाला म्हटलंय, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला. देवा, तुझं अवघं भांडवल एकीकडं, पण आमचं मन एका बाजूला. आमचं मन जर आम्ही तुला दिलेलं ना, तुझं भांडवल काही करू शकत नाही. एक मन. आणि गोपिकांनी मन तर भगवंताला दिलेलं आहे. या मनाच्या अंकित काम आहे. कारण ते मन त्या कामावर विजय मिळवणार आहे. त्यामुळं भगवंताला वाटलं की या कामाला असं वाटेल की मला किल्ला दिलाय, पण किल्ल्यातला अधिकारी हा स्वतःच्या मताचा ठेवलाय. मग हे जर आतून फुटलेले असले तर बाहेरून युद्ध काय करतील? हे नाटक होईल सगळं. हे नाटक होईल. कारण मनाने गोपिका भगवंताच्या झालेल्या आहेत, भगवंताच्या भक्त आहेत मनानं. आणि ते मन त्या गोपिकांच्या अंतःकरणात आहे आणि तिथंच तो काम राहिलेला आहे. मग ते मन त्या कामाला तिथल्या तिथं मारून टाकेल. युद्ध होईल कसं? आणि जरी नाही मारलं तरी मनानं ज्या गोपिका भगवंताच्या भक्त झालेल्या आहेत हे आतून मिसळलेले असतात. ते वरून जे नाटक करतात ते नाटक याला पाडण्याचंच नाटक असतं. पाडण्याचं म्हणजे म्हणजे त्या अर्थाने नाही म्हणत आहे, याचं खच्चीकरण करणारं असतं. त्यामुळे हे आतून मिसळलेल्यांना फार सांभाळावं लागतं. कुठेही
हे आतून मिळालेल्या गोपिका आहेत ना, मग नको. आपल्याला ज्या गोपिकांनी मन दिलेलं आहे ते मन तिथं आहे, ते मन त्या कामाला प्रतिरोध करू शकतं, हे ओळखून भगवंतानी बासरी वाजवली आणि त्या बासरीचा स्वर कानावर पडल्याबरोबर भगवंतानी त्या सगळ्या गोपिकांची मनं पहिल्यांदा आपल्याकडे काढून घेतली आणि कामाला सांगितलं, आता सगळं रान तुला मोकळंय, तू माझ्याबरोबर युद्ध कर. केवढा विचार भगवंतानी केला, कसलं युद्ध आहे हे. काल कामाला अनुकूल आहे, स्थळ कामाला अनुकूल आहे, रात्र कामाला अनुकूल आहे, पौर्णिमा कामाला अनुकूल आहे, सुगंध कामाला अनुकूल आहे. एवढं नाही, मनाचा ताबा सुद्धा भगवंतानी काढून घेतलाय आणि कामाला सांगितलंय, आता सगळं रान तुला, आता तुझ्यावर वर्चस्व गाजवेल असं काहीही माझ्याकडून राहिलेलं नाही, तुला मोकळं केलेलं आहे मी, तुला जसं पाहिजे तसं माझ्यावर आक्रमण करू शकतोस. आणि मग जेव्हा त्या कामाने आक्रमण करायला सुरुवात केली आणि त्या आक्रमणाला भगवंतानी जे प्रत्युत्तर दिलं त्याला रासक्रीडा असं म्हणतात. ही रासक्रीडा जी सुरू झाली या कामावरच्या विजयाकरता जर सुरू झालेली असेल तर या रासामध्ये भगवंतानी हा कामावर विजय मिळवण्याकरता गोपिकांना जे बोलवून घेतलं, त्यांच्याबरोबर जो संवाद केला आणि त्या संवादातून त्या कामाला परास्त करून गोपिकांच्या अंतःकरणातल्या कामालाच प्रेमाचं रूप देऊन टाकलं. आणि त्या प्रेमाचा आविष्कार जर गोपीगीता नंतर झालेल्या रासातून व्यक्त होत असेल तर ही रासक्रीडा ही अनेक अंगाने महत्त्वाची ठरते. या रासाचा जो प्रारंभ झाला तो भगवंताच्या वेणुवादनातून झाला. हे भगवंताचं जे वेणुवादन झालं त्याच्यातून गोपिकांचं चित्ताकर्षण जे झालं, त्या चित्ताकर्षणामध्ये भगवंतानी त्याच्यानंतर रास केला. हा रास म्हणजे भगवंतानी व्यक्त केलेला रस आहे. हा रस म्हणजे अर्थातच रस, आपण आत्ता मघाशी बोललो त्या पद्धतीनं, हा रास म्हणजे रसानाम समूह रास, हा रसांचा समूह आहे. आणि आपल्याकडे साहित्यामध्ये नवरस मानले, खरे 8च, पण 9वा रस मानला गेला. काव्यप्रकाशामध्ये मम्मटांनी 9वा रस शांतरस म्हणून मानलाय, पण 8 रसाचं प्राबल्य साहित्यिक मानतात. या गोपिकांचं येणं, भगवंताचं बासरी वाजवणं, त्यानंतर गोपिकांचं येणं, त्यानंतर गोपिका आणि भगवंताचा होणारा संवाद, त्या संवादानंतर भगवंतानी केलेली रासक्रीडा, याच्यामध्ये हे सगळेच्या सगळे रस समूहानं व्यक्त झालेले आपल्याला दिसतात. याच्यात हास्य कुठं आहे, कारुण्य कुठं आहे, अमुक कुठं आहे, हे सगळे रस मला आपल्याला सांगायचे आहेत. आणि या रसांचा समूह म्हणजे जर रास असेल, रसानाम समूहो रासहा, रस एव रासहा, रस म्हणजेच रास आहे. मग रास म्हणजे नेमकं काय आहे तर रसांचा तो समूह आहे. मग समूह आहे म्हणजे सगळेच रस याच्यामध्ये कसे आलेले आहेत आणि या रसामधून, या सगळ्या रसांच्या एकत्रीकरणातून भगवंताचा रास कसा व्यक्त झाला, त्या रासामध्ये भगवंताचा संवाद कसा झाला, या संवादामध्ये धर्म आणि ज्ञान यांच्यामध्ये काय वाद झाला, या संबंधातलं अजूनही थोडंसं चिंतन आपल्याला. पण खरंच आता हे भांडण जास्त लांबवण्यात अर्थ नाही. त्याचा अंशतः विचार मी आत्ता सांगितला, अंशतः उद्याही सांगणार आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही उद्या येणार नाही. म्हणून ते उद्याही थोडासा त्याचा विचार मला करायचा आहे. आणि रासाचं नेमकं स्वरूप काय भगवंतानी मांडलं याही संबंधामध्ये थोडासा विचार करून उद्याचा 3रा दिवस आहे, आपल्याला प्रवचनमाला थांबवायची आहे. या सगळ्याचा परामर्श घेऊन उद्या प्रवचनमालेची सांगता आपल्याला करायची आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये राहिलेला विचार अंशरूपानं आपल्यासमोर ठेवतो. मला शब्द सांगणं आत्ता वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य नाही, बुद्धीच्या मर्यादेमध्ये शक्य नाही, पण जेवढा विचार सांगणं आवश्यक वाटतं तेवढा सांगण्याचा प्रयत्न उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये करतो. आजच्या पुरते आपण इथे थांबूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. होणार आहे म्हणून मी श्री गुरूंच्या चरणी करतो की पुन्हा पुन्हा तुम्ही लातूरला या. सर्व श्रोतांना धन्यवाद देतो.
उद्याच्या कार्यक्रमासाठी सूचना पुन्हा उद्या 5:45लाच श्री गुरूंचं आगमन इथे होईल, त्यामुळे आपण 5:30ला या. आज थोडासा उशीर झाला, पण उद्या आपण 5:30ला यावं आणि 5:45ला. उद्या शेवटचा दिवस आहे, थोडा वेळ जास्त लागणार आहे, म्हणून माझी सूचना आहे की आपण कृपा करून लवकर या. होणार नाही आहे. आणि आजच्या या दुसऱ्या समापनच्या वेळी मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी सामूहिक स्वरात सांप्रदायिक पद्धतीने पसायदान म्हणू. मी सुरुवात करतो. आपण म्हणूयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरुंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी. पूर्ण होवनी तिही लोकी, भजी जो आदि पुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकिये ये. दृष्टादृष्टविजयी होवा विजये. एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दानपसाहो. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.